पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. लॉकडाऊनच्या गेल्या 2 महिन्याच्या काळामध्ये या राज्याची व देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार, उद्योग, कृषी आणि शिक्षण या चारही क्षेत्रामध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कोणत्या पद्धतीने वाटचाल करायची आहे, कोणत्या दिशेने आपल्याला जायचं आहे, आज आपल्या समोर कोणत्या समस्या येत आहेत किंवा येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागेल आणि एकूणच या राज्याच्या विकासामध्ये आपल्याला आपल्याला कसं देता येईल याची सकस माहिती सर्वांच्या पर्यंत देण्यासाठी जवळपास 22 वेबिनार आपण आयोजित केले. राज्यातल्या प्रमुख मंत्र्यांच्या बरोबर, केंद्रातल्या मंत्र्यांच्या बरोबर, वेगवेगळ्या खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर, वेगवेगळ्या विषयातल्या तज्ञ लोकांच्या बरोबर, व्यापार उद्योग क्षेत्रातल्या राष्ट्रीय स्तरावरच्या प्रमुख लोकांच्या बरोबर, अशा विविध लोकांच्या बरोबर आपली ही वेबिनारची सिरीज चालू आहे. आणि मला अतिशय आनंद वाटतो की आजच्या या वेबिनार महाराष्ट्राचे जे राजकीय व्यक्तिमत्वामध्ये ज्यांची गणना होते असे तरुण आमदार रोहित पवार साहेब आज आपल्या सर्वांच्या मध्ये मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय कमी वयामध्ये महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यामध्ये अनेक प्रस्थापितांना किंवा अनेक वर्ष प्रस्थापित असलेल्यांना आपल्या कामाच्या माध्यमातून, आपल्या स्वभावाच्या माध्यमातून जोडण्याच्या आपल्या माध्यमातून आपण उज्ज्वल असं यश संपादित केलं आणि राज्याचं नाही तर सगळ्या देशाचं लक्ष वेधून घेतलं. निवडणूक लढवण्यापूर्वी अनेक दिवसापासून प्रचंड मोठी राजकीय पार्श्वभूमी असतानाही ग्रामीण भागाचा मतदारसंघ निवडून त्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या येणाऱ्या अडचणीतून अतिशय चांगलं असं काम निर्माण केलं आणि आपल्या कामाची दोरी या तरुण वयामध्ये समोर लोकांसमोर मांडली. जनतेनं बघितलं की हे विश्वासक नेतृत्व आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या मदत पूर्ण राहील अशा विश्वासानं प्रचंड मताने महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवले. विधानसभाच नाही तर संपूर्ण राज्याच्या राजकीय पटलावर एक विश्वासक नेतृत्व म्हणून आहे. खुद्द शरद पवार साहेबांच्या नवीन तयार झालेलं हे नेतृत्व, साहेबांची विकासाची दृष्टी आणि देशभरामध्ये साहेबांना असलेलं एक महत्वाचं स्थान आणि राजकारणाविरहित विकासाची दृष्टी कशी ठेवावी आणि विकासाकडे वाटचाल कशी करावी याचा सुंदर आदर्श शरद साहेबांनी घालून दिलेला आहे. आणि त्यांच्या रोहित पवार यांनी एक सुसंस्कृत आणि सभ्य राजकारणी कसा असू शकतो असं एक सुंदर सर्वांच्या समोर ठेवलेला आहे. निवडणुकीत प्रचंड विजय संपादन केल्यानंतरही उमेदवाराच्या जाऊन त्यांच्याशी संवाद साधणे हे फार कमी लोकांना अशा गोष्टी करता येतात आणि पद्धतीनं पवारांनी त्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अतिशय आश्वासक पद्धतीने केली. राज्यातल्या युवकांना एक नवी दिशा देण्याचं काम ते सातत्याने करतायत. राज्याच्या राजकारणामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून आपलं एक वेगळा स्थान निर्माण केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रातील युवकांना, महाराष्ट्रातील व्यापार उद्योग क्षेत्राला एक आपला हक्काचा माणूस महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आमचा आवाज मांडण्यासाठी असावा अशा अपेक्षेनं आज आम्ही त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय आमदार रोहित पवार साहेब यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्या चर्चेमध्ये आपल्या बरोबर सहभागी होण्यासाठी वेस्टर्न महाराष्ट्र चेंबरच्या पूर्ण बोर्डापैकी 4-5 निवडक पदाधिकाऱ्यांना मी सूचना केलेली आहे की त्यांनी आजच्या या सभेमध्ये त्यांचे मनोगत व्यक्त करावे. आमचे उपाध्यक्ष संदीप भंडारी आहेत, आमचे सचिव स्वप्नील शहा आहे. आयटी इंडस्ट्रीमध्ये कोल्हापूरचं नाव संपूर्ण देशभर ज्यांनी गाजवलं अशा यंग आयटी इंडस्ट्रियलिस्ट अश्विनी दानिगुंड आहेत. 4.5 लाख महिला बचत गटांच्या महिलांना त्यांचे प्रोडक्ट्स जागतिक स्तरावर मार्केटिंग करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या पूर्णिमा शिरीषकर आहेत. आमचे तरुण आणि रिटेल इंडस्ट्रीमध्ये नाशिकमध्ये अतिशय चांगलं काम करणारे अमित बोरा आहेत. अशा सर्व प्रमुख लोकांनी थोड्या त्यांचंही मनोगत आजच्या या ह्याच्यामध्ये व्यक्त करावं अशी अपेक्षा आहे.
मी आजच्या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक आदरणीय आमदार रोहित पवार यांना विनंती करतो की त्यांनी सुरुवातीचं उद्घाटनपर संबोधन करावं व आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं. आदरणीय आमदार रोहित पवार साहेब. नमस्ते. वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या प्रयत्नातून व्यापार, उद्योग, कृषी व शिक्षण या क्षेत्रासाठी जो आज झूम वेबिनार या ठिकाणी ऑर्गनाइज करण्यात आला, त्यासाठी संधी दिली यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आताच ललित भाऊ गांधींनी या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि आपल्या या इंटरॅक्शन मध्ये इतरही जे पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये संदीप भाऊ भंडारी असतील, स्वप्नीलजी शाह असतील, सुनीताई असतील, पौर्णिमाताई असतील, अमितजी बोरा असतील व इतरही सर्व मान्यवर सेक्टर्स मध्ये काम करणारे, कुणी व्यापार क्षेत्रामध्ये आहे, कुणी रिटेल मध्ये आहे, कुणी IT सेक्टर मध्ये, कुणी रिअल इस्टेट मध्ये आहे असं दिसतंय आणि काही एज्युकेशन, बचत वेगळ्या वेगळ्या सेक्टरची लोक एकत्रित आलेली दिसत आहेत. आता याच्यात थोडक्यात मला माझं मनोगत सुरुवातीला बोलण्यासाठी सांगितलं, त्यानंतर आपल्यातले काही मंडळी बोलतील आणि त्यानंतर अजून थोडंसं खोलात जाऊन मला बोलण्याची संधी ही मिळणार आहे. एक सत्य आपल्या सर्वांना सांगतो की आरोग्याची जी अडचण आता या ठिकाणी आली आहे ती स्पॅनिश फ्लू नंतर पहिल्यांदा अशा प्रकारची अडचण अख्ख्या जगाने एक साथ एकत्रितरित्या सामोरे जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी वेगवेगळे देश त्या ठिकाणी करत आहे. कुठलाही देश याच्यातून सुटलेला नाही. याच्यावर अजूनपर्यंत वॅक्सिन हे सापडलेलं नाही. वॅक्सिन हे कशासाठी असतं तर ते वॅक्सिन घेतल्यानंतर रोग होऊ नये याच्यासाठी खरं तर वॅक्सिन असतं आणि ज्यांना ऑलरेडी रोग झालाय त्या ठिकाणी त्यांचं ट्रीटमेंट हे चालू आहे. पण त्याच्यासाठी सुद्धा इस्रायलमध्ये संशोधन चाललंय की त्यांना ते दिल्यानंतर लगेच त्यातून कसे बाहेर उठू शकतात. तर मी अशी परिस्थिती आजपर्यंत कधीही आली नाही. आता आरोग्याचा हा प्रश्न असताना प्रत्येक जीव त्या ठिकाणी आपल्याला वाचवायचा आहे. त्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार हे तर काम करतच आहे. तुमच्यासारखे असतो तो फक्त काही प्रमाणात याच्या व्यतिरिक्त खूप मोठ्या प्रमाणात सेविंग आपल्याकडे नसतं आणि गेल्या 2.5 महिन्यामध्ये काय झालं असेल हे काय सेविंग आपल्या हातामध्ये होतं. आणि मी जेव्हा बोलतो की भारताच्या लोकसंख्येपैकी ऑलमोस्ट 75% लोकसंख्या अशी आहे ज्यांचं उत्पन्न हे दिवसाला 700 ते 800 रुपयापेक्षा कमी आहे. असे 50% आहेत आणि 25% लोक असे त्यांचं उत्पन्न 200 रुपयाच्या खाली असतं. त्यामुळे आज 75% लोकांना एका महिन्यात म्हणतोय त्या डिमांड साईडली होणार आहे. कारण का हातातला पैसा लोकांचा कमी झाल्यामुळे, पर्चेसिंग पॉवर मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे डिमांड साईड म्हणजे ज्या ठिकाणी डिमांड आपल्या देशामध्ये ही जी काय असेल तर त्याच्यापेक्षा ती कमी असणार आहे हे आपल्या सर्वांना मान्य करावं लागेल. आणि डिमांड साईड मध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी टिकायचं असेल तर तिथं ऍडिशनल लिक्विडिटी ही आपल्या हातात सरकारच्या मदतीने, RBIच्या मदतीने यायला अतिशय महत्वाचं आहे. ती येईल, पण ती येत असताना लिक्विडिटी आली पण त्याची सप्लाय साईड कव्हर होईल. आता राहिली डिमांड साईड. तर डिमांड साईडला आपल्याला आपल्या देशामध्ये लिक्विडिटी आणण्यासाठी वेगळे सोशल स्कीम्स, त्याच्यामध्ये रोजगार हमी योजना एक सोशल स्कीम झाली, तशा योजना, नाहीतर समजा
लोकांना आज अन्नधान्य घ्यायला पैसे नाहीत तर अन्नधान्य देणं ह्याला एक सोशल स्कीम म्हणू शकतो. तर गेल्या 2.5 महिन्यामध्ये 20 लाखाची घोषणा झाली असली तरी 1,60,000 हे सोशल मध्ये दिले. लोकांच्या हातामध्ये त्यांनी पैसा हा डायरेक्टली इनडायरेक्टली आला असेल, काही अजून सप्लाय चालू आहे. आणि जोपर्यंत ही डिमांड वाढत नाही तोपर्यंत कुठल्याही व्यवसाय या अडचणीत बाहेर निघू शकत. फक्त आहे का तर अजिबात नाही. आज भारतामध्ये 11 कोटी स्मॉल अँड मीडियम स्केल इंडस्ट्रीज आहेत आणि त्यातला 1 कोटी हा महाराष्ट्रामध्ये आहे. या भारतामध्ये असणाऱ्या या 11 कोटी लोकसंख्या जी या व्यवसायामध्ये आज काम करते तर ती 1 कोटी महाराष्ट्रामध्ये आहे. 6 कोटी व्यवसाय असे हे असू शकतात. तर त्यात 25% हे महिला ओन करतात या व्यवसायांना. ते कुठलेही असतील, म्हणजे कॅन्टीन असू द्या, खानावळ असू द्या, ते काही असेल. तर हा सेक्टर, या सेक्टरला सुद्धा आपल्याला काळजी घेण्याची जरूरत आहे. तर हा मार्ग हा आपल्या सर्वांना आता याच्यात तुमचे काय जे मनोगत असतील, कारण अनेक सेक्टर आहे, अनेक सेक्टरवर मी बोलणारच याच्या पुढे. तुमच्यातले जे काही पदाधिकारी आहेत जे आता या ठिकाणी बोलणार आहेत, त्यांनी त्यांचं मनोगत इथं व्यक्त केल्यानंतर, काही प्रश्न त्यांच्याकडनं आल्यानंतर आणि काही इतरही जे काही वेगळे सेक्टर्स त्याच्यावर मी थोडक्यात तुमचं मनोगत झाल्यानंतर बोलण्याचा प्रयत्न. नक्कीच. थँक्यू आदरणीय रोहित पवार साहेब. जसं आपण म्हणतो क्रिकेटमध्ये एखाद्याने ओपनिंगला येऊन धडाकेबार बॅटिंग करावी, तसं तुम्ही आज सुरुवात केलेली आहे. आणि तुम्ही नुसते निवडून आलेले आमदार एवढं मर्यादित न राहता या देशाच्या अर्थव्यवस्थेचा किती बारकाईनं अभ्यास करता आणि त्यातला आमच्या महाराष्ट्राचा वाटा काय आहे आणि महाराष्ट्राचा प्रत्येक अभ्यास हे तुमच्या पवार आडनावाला साजेस असं तुमचं मांडणी आहे. आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो. मी स्वतःला खरोखरच सौभाग्यशाली समजतो. पवार साहेबांच्या बरोबर मला काम करायची संधी मिळते आहे. अजित दादांच्या बरोबर मी काम केलं, सुप्रिया ताईंच्या बरोबर आमचा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून संपर्क असतो. बारामतीमध्ये अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून मी राजेंद्र पवार साहेबांनाही भेटलो आणि आज रोहित पवारांचं मार्गदर्शन घ्यायला आम्ही सगळेजण इथं जमलेलो आहोत. आणि अतिशय एक आनंदाची गोष्ट माझ्यासाठी आहे. सहकारी पतसंस्था फेडरेशनचा राज्याचा मी 7 वर्ष अध्यक्ष असताना पवार साहेबांनी अतिशय चांगलं असं आम्हाला हातात हात घालून ताकद दिली आणि एक चांगलं काम करण्याची मला संधी दिली. असाच अनुभव येणाऱ्या पिढीला रोहित पवारांच्याकडून मिळेल याची मला त्यांच्या आजच्या या मांडणीवरून खात्री वाटते. नुसतं मतदारसंघाचा विकास एवढं मर्यादित न ठेवता देशाच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीतला बारकावा अभ्यासण्याची आपली पद्धत खरोखरच मला आनंद देणाऱ्याची आहे. आणि तुमचं हे कर्तृत्व आमच्या राज्याला नक्कीच विकासाच्या वाटेवर नेईल याची मला खात्री आहे. अनेक विषय माझे सहकारी यामध्ये बोलतीलच. एक मोठा प्रश्न रोहितजी आम्हाला जाणवतोय की कामगारांच्या मायग्रेशनमुळे फार मोठी अडचण महाराष्ट्रातल्या उद्योगाला निर्माण होणार आहे. कारण आज महाराष्ट्रातून जवळपास 30 लाखापेक्षा अधिक कामगार बाहेर गेले आहेत. ही म्हटलं तर आपल्या इथल्या महाराष्ट्रीयन युवकांना संधी नक्की आहे, परंतु ही संधी मिळवण्यासाठी आपल्याला काही स्ट्रॅटेजिक एफर्ट्स घ्यावे लागतील. कारण त्या जे कामगार मायग्रेट होऊन गेलेले आहेत त्यांचं जे स्किल आहे ते स्किल आपल्या कामगारांना देण्यासाठी आपल्याला एक प्लॅन करावं लागेल. शॉर्ट टर्म कोर्स, मिड टर्म कोर्स अशा पद्धतीनं आपल्या इथल्या स्थानिक युवकांना ते काम करण्यासाठी तयार केलं तर हा जो बॅकलॉग आहे किंवा आता जो गॅप निर्माण झालेला आहे त्या मायग्रेशनमुळे तो आपल्याला थोड्याफार प्रमाणात भरता येईल. पण काही प्रमाणात आपल्याला त्याची कमतरता जाणवणार आहे. आणि राज्यामध्ये ज्यावेळी आपण असलेली इंडस्ट्री रन करण्याबरोबरच नवीन इंडस्ट्री आणण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी हा बॅकलॉग आपल्याला अडचणीचा ठरू शकतो. या दृष्टीने आपण नक्की आम्हाला मार्गदर्शन करावं आणि त्याच्या उपाययोजनांमध्ये आपण एकत्रित काम करावं असं माझी अपेक्षा आहे किंवा सूचना आहे. स्किल डेव्हलपमेंट हे क्षेत्र त्यामुळे आपल्याला अधिक काळजीपूर्वक त्याचा आणि अधिक प्रभावी वापर यापुढे करावा लागणार आहे. आणि यासाठी महाराष्ट्रातले स्किल डेव्हलपमेंटचं काम करणाऱ्या संस्थांना सुद्धा आपल्याला थोडी ताकद द्यावी लागणार आहे. गेल्या काही वर्षामध्ये 5-6 वर्षापासूनचे या ऑर्गनायझेशनचे पेमेंट गव्हर्नमेंटकडून आले नाहीयेत. त्यांनी जे स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग इम्पार्ट केलं त्याही विषयामध्ये आपल्याला थोडंसं लक्ष घालावं लागेल. कारण हे आपल्याला असलेलं नेटवर्क याचा प्रभावी वापर केला तर आपल्याला या मायग्रेशनमुळे निर्माण झालेला गॅप स्थानिक युवकांना संधी देण्यासाठी वापर करता येईल. अनेक अडचणीतून एक संधी निर्माण करण्याचा जो आपण प्रयत्न करतात त्यामध्ये आपल्याला या गोष्टीचा सुद्धा चांगला वापर करता येईल.
अनेक विषय आहेत, आपलं आम्हाला मार्गदर्शन नक्की मिळणारच आहे. मी स्वप्नील शहाना सुरुवात करायला सांगतो, त्यांनी 2 मिनिटात या स्किल डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला काय करता येईल किंवा तुमच्या काय अपेक्षा आहेत या मांडाव्या. धन्यवाद. आदरणीय आमदार रोहितजी पवार, वेस्टमॅकचे आमचे अध्यक्ष व मार्गदर्शक श्री ललितभाई गांधी, तसेच वेस्टमॅकचे उपाध्यक्ष संदीप भंडारीजी, आपण मला बोलायला संधी दिली. ललितभाईने अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. पवार साहेब, आपण जाणता की स्किल डेव्हलपमेंट सेंटर मध्ये महाराष्ट्रामध्ये 7,000 संस्था आहेत, परंतु या संस्थांच्या अडचणी वेगवेगळ्या आहेत. या संस्था वेगवेगळ्या सेक्टर मधल्या आहेत आणि यांना काही सेक्टरच्या MSME ची मान्यता आहे, पण इतर सर्व सेक्टरना MSME ची मान्यता नसल्यामुळे शासनाने आता जो काही MSME सेक्टरला फायनान्शियल जी हेल्प फायदा हा MSME सेक्टरचा हा या स्किल सेंटर्सना मिळत नाहीये. हा पहिला गोष्ट. दुसरी गोष्ट, शासनाकडून 4-4 वर्षापूर्वी ज्या प्लेसमेंट झालेल्या त्याची किंवा त्याचं व्हेरिफिकेशन आता करायला 4-4 वर्ष त्यांची बिलं तटलेली आहेत. या संदर्भात सुद्धा आपल्याकडून आम्हाला मार्गदर्शन अपेक्षित आहे. आणि या संस्थांना नवीन अभ्यासक्रम चालवण्यासाठी ज्या काही चेंबरच्या रिलेटेड आम्ही काही मार्गदर्शक सूचना शासनाकडे प्रस्तावित केलेल्या आहेत, त्या सूचनांची अंमलबजावणी झाल्यास महाराष्ट्राला जो आता भेडसावणारा प्रश्न आहे हा महाराष्ट्रीयन युवकांना संधीच्या स्वरूपात बदलून आपल्या उद्योजकांना त्यातनं रोजगार निर्मितीसाठी मदत होऊ शकेल असं मला वाटतं. याचबरोबर मला अजून एक प्रश्न मांडायचा आहे की शाळांचा. येणाऱ्या काळामध्ये शाळा सुद्धा चालू होणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग विषय हाताळावा लागणार, कारण एकेका स्कूल व्हॅन मध्ये बरीच मुलं असतात, बरीच व्यवस्था, एका वर्गामध्ये एका बेंचवर 2 विद्यार्थी असतात. या संदर्भात सुद्धा काही आपल्याला करावं लागणार आहे. आणि स्किल डेव्हलपमेंटचा अभ्यासक्रम सुद्धा ठिकाणी आहे, तर यावर आपलं मार्गदर्शन. धन्यवाद. थँक्यू. आज आपल्या सोबत कंपनीची स्थापना केली आणि जागतिक स्तरावर जवळपास 6 देशांमध्ये त्यांच्या शाखा आहेत. आपल्याला कोविडमध्ये नॉन कोविड पेशंटसाठी कसा करता येईल यासाठी त्यांनी फार मोठं काम चालू आहे. मुंबईचे सर्व हॉस्पिटल्स आता यामध्ये त्यांनी जोडून दिलेले आहेत आयटीच्या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून. देशातले सर्व प्रमुख हॉस्पिटल्सना त्यांचं सॉफ्टवेअर आहे. मग सफदरजंग असेल, कल्पना चावला हॉस्पिटल असेल, कोल इंडियाचे हॉस्पिटल असतील, त्या देशातल्या प्रमुख हॉस्पिटल बरोबर आफ्रिकन कंट्री मधले अनेक हॉस्पिटल असतील, अशा अनेक देशामध्ये त्यांनी हे आयटीच्या माध्यमातून पार्श्वभूमीवर सुद्धा अतिशय चांगलं काम त्यांनी या माध्यमातून केलेलं आहे. WHO आणि युनिसेफने त्यांचे सॉफ्टवेअर सर्टिफाय केलेले आहेत. त्यांचे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी युनिसेफ आणि यांच्याकडून त्या ऑर्गनायझेशन्सना, हॉस्पिटल्सना फंडिंग सुद्धा उपलब्ध केलेलं आहे. अशा अश्विनी दानिकोंना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात त्यांची आताची ऍक्टिव्हिटी बद्दलची माहिती द्यावी आणि एका तरुण राज्यातल्या पॉलिसी मेकिंग मध्ये एक महत्वाची भूमिका बजावताय तो बजावू शकतात. त्यांना तुमच्या अपेक्षा आणि रोहितजींना माझी विनंती आहे किंवा अपेक्षा आहे की आज ती सेक्टर जे पुणे, बेंगलोर, हैदराबाद या मेगा सिटीज मध्ये फोकस्ड आहे, कोरोना नंतर वर्क फ्रॉम होमचे कन्सेप्ट या आयटी इंडस्ट्रीने मोठ्या प्रमाणावर राबवण्यास सुरुवात केलेली आहे. तर याचा छोट्या शहरांना कसा घेता येईल आणि आयटी इंडस्ट्रीमध्ये छोट्या शहरामध्ये नवीन त्यांना आपल्याला सपोर्ट करता येईल, आयटीचं धोरण या पार्श्वभूमीवर आपल्याला काही करता येईल का, इन्सेंटिव्हाइज करून या छोट्या शहरामध्ये त्यांना आणण्यासाठी याचाही आपण जरूर विचार करावा. अश्विनीजी, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. 1 मिनिट त्यांच्या आधी मी एक सूचना मांडू इच्छितो. ज्यांना कोणाला रोहित दादांना प्रश्न विचारायचे असतील त्यांनी कृपया चॅट बॉक्स मध्ये आपले प्रश्न विचारावेत. तुमचा प्रश्न योग्य असल्यास आपण निश्चित तुम्हाला बोलण्याची संधी देऊ. धन्यवाद. अश्विनीजी, आता आपण कंटिन्यू करू शकता. ललित सर धन्यवाद. रोहित पवार साहेबांना नमस्कार. एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आपल्याशी, एवढ्या पटकन कनेक्ट होऊन एक
काही कन्सर्न्स आहेत ते बोलण्यासाठीच. IT कोविड हा जगासाठी मोठा एक चॅलेंजिंग सब्जेक्ट झालेला असला तरी थोडासा त्यातनं आपण काहीतरी पॉझिटिव्ह घ्यायचं म्हटलं तर मी एक शेअर करू शकते की भारतात पहिल्यांदा अशी कंडिशन आलेली आहे की व्यापाऱ्यांना टेक्नॉलॉजीचा वापर करून जो 2025 पर्यंतचा जो टार्गेटेड पार्ट होता की ट्रेडिंग झोन सगळं आपण ई-कॉमर्सवर आणणार आहे किंवा बिझनेसला आणखीन एक्सपांड करायला बघणार आहे, त्याचा ह्या 3 महिन्यात एवढा आम्हाला ड्रास्टिक इफेक्ट दिसतोय की जो अवेअरनेस प्रोग्राम एखाद्या डिजिटायझेशनचं करायला IT कंपन्यांना महिने लागायचे, तर त्याचा अवेअरनेस, त्यांच्या इन्क्वायऱ्या किंवा त्या लोकांची टेक्नॉलॉजीकडे बघायचा दृष्टिकोन सगळा बदललेला आहे. तर ह्याच्यातनं पॉझिटिव्ह अप्रोच असा येतोय की आपल्या भारतीय लोकांच्याकडे व्यापाराची एक वेगळी पार्श्वभूमी आहे किंवा त्याला प्रॅक्टिकल रित्या करायची जी एक स्किल्स आहेत तर ती आता आपण मोठ्या प्रमाणात जगभर पाठवायचा एक फाउंडेशन तरी तयार करू शकतो. हा एक पॉझिटिव्ह अप्रोच मिळालेला आहे. तर बेसिकली डिजिटायझेशन आणि वर्कप्लेस हा आपण न ठरवता ऑटोमॅटिक तो अगदी छोट्या ट्रेडिंग बिझनेस पासून ते अगदी मल्टीनॅशनल कंपन्यांपर्यंत पोहोचलेला आहे. तर त्याच्यासाठी थोडासा आणखीन ऍक्टिव्ह एफर्ट्स चाललेलेच आहेत सरकारकडून, पण तरी सुद्धा स्टार्टअप इंडिया आहे किंवा लोकांच्या आयडियाज ज्या मुलं घरात बसून आता प्लॅन्स करायला लागलेले आहेत त्यांना सपोर्ट करण्याचं सहकार्य मिळावं. दुसरा पार्ट असं मला सांगायचं होतं, म्हणजे मी खूप पॉझिटिव्ह घेतलेला आहे की ह्या 2-3 महिन्यात IT बिझनेस साठी एक इतका मोठा अवेअर झालेला आहे आणि त्याचा कॅप्चर करावा आणि त्या एम्प्लॉयमेंट ह्या प्रत्येक घराघरात आहेत. असं नाहीये की तो सेटअप उभा करून करावे लागणार आहेत. वर्क फ्रॉम होम कन्सेप्टला सगळे तयार झालेले आहेत. एक थोडक्यात फक्त हेल्थकेअर मध्ये आम्ही 17 वर्ष काढल्यामुळं एक असा प्रोजेक्ट कोल्हापूर डिस्ट्रिक्ट साठी केला की जेव्हा लॉकडाऊन चालू झालं तेव्हा आम्ही टेली कन्सल्टेशन पार्ट चालू केला. कोविड साठी सगळीकडून सर्व्हिसेस चालूच आहेत, पण नॉन कोविड पेशंटना सुद्धा एक सर्व्हिसेस अवेलेबल व्हाव्यात म्हणून डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन बरोबर आपण टेलिकन्सल्टेशन प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला. म्हणजे कुठल्याही स्पेशलायझेशन साठी डॉक्टरांचा एक पूल आपण तयार ठेवला, कार्डियक, न्यूरो, ऍज पर त्यांचे टाइम स्लॉट फिक्स केले, हेल्पलाईन ऍक्टिव्हेट केली. कार्डियक पेशंटना जर का कार्डियक कन्सल्टेशन पाहिजे तर हेल्पलाईनला फोन केल्यानंतर त्यांना तो स्लॉट अवेलेबल झाला. डॉक्टरांना SMS जात होता आणि पेशंटला त्यांची ट्रीटमेंट मिळत होती. म्हणजे कोविड स्क्रीनिंग हा तर आपण गव्हर्नमेंट CPR बरोबर ऍक्टिव्हिटी केली, पण लोकांना म्हणजे पिडियाट्रिक्स लहान मुलांच्यासाठी किंवा गायनेकोलॉजिस्ट वुमेनसाठी हा खूप प्रोजेक्ट चांगला ठरला आणि ह्याच्यामध्ये IMEच्या लोकांना पार्टिसिपेट करून घेतलं. त्यामुळे हा एक ग्रुप प्रोजेक्ट झाला. असा नाही झाला की आम्ही ट्रॅव्हलर्सचे एंट्रीज व्हायला लागले आणि तो रिस्क झाला. त्यावेळी टोल नाके आहेत कोल्हापूर डिस्ट्रिक्ट जाते, साधारण आज आलेला माणूस हा टेस्ट झालेला आहे का नाही, तो इन्स्टिट्यूशन आहे का नाही, तर काही मेसआउट आहे त्याच्यामध्ये. ह्याच्याबरोबर ज्यांना आम्ही हॉस्पिटल कोविड केलेलं आहे त्या कोविड हॉस्पिटल मधल्या सगळ्या हॉस्पिटलांमध्ये लक्षात येतं टोटल बेड अलोकेट किती आहेत आणि किती लोकांना अजून ऍडमिट करू शकतो. हा सिमिलर कन्सेप्ट आपण मुंबई कॉर्पोरेशन साठी केलेला आहे. लकीली आधी आमच्या तिथं 399 हॉस्पिटलमध्ये सेटअप सगळा एक्सपांड झालेला होता 2 वर्षात. त्यामुळे जवळजवळ 25,000 बेड कपॅसिटी हँडल करण्याची कपॅसिटी ऍप्लिकेशनला दिली आणि तो आम्ही एका महिन्यात सगळीकडे रोल आउट करून दिला. तर टेक्नॉलॉजीचा वापर जर का झाला तर बऱ्याच गोष्टी इम्प्रूव्ह होऊ शकतात. आणि मला मंत्री साहेबांना विनंती करायची होती की बरेचसे यंग एंटरप्रिनर, यंगस्टर्स मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्हली बिझनेसमध्ये यायला बघायला लागलेले आहेत आणि प्रत्येकाची अशी इच्छा आहे की आम्हाला तो प्लॅटफॉर्म उभा करून द्यावा. प्रत्येकाला काही ना काहीतरी सरकारकडनं त्याच्यासाठी बूस्ट पाहिजे किंवा काही योजना पाहिजे, तर त्याच्या दृष्टीने हेल्प करावी. आपलं टॅलेंट हे पुन्हा बऱ्याचशा कंट्री ऑक्युपाय करू शकतो, तर त्याच्यासाठी हेल्प करावी. थँक्यू अश्विनीजी. रोहितजींसाठी सूचना पण आहे त्यांच्याकडून. त्यांनी मंत्री व्हावं अशी अपेक्षा त्याने सहजपणे त्यांच्या तोंडातून निघून गेलेली आहे. तर आम्ही शुभेच्छा देतो सर्वजण आपल्याला. आपल्या सोबत आज आहेत आमच्या दुसऱ्या महिला सहकारी पौर्णिमा शिरीषकर, ज्यांनी महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करण्याचं एक प्रॅक्टिकल मॉडेल अतिशय चांगल्या प्रभावी पद्धतीने उभं केलं आणि महिलांना त्यांचे प्रोडक्ट्स
ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ई कॉमर्सच्या माध्यमातून वेगळं मार्केट त्यांनी उभं करून द्यायचा प्रयत्न केला आणि अतिशय एक नाविन्यपूर्ण ऍक्टिव्हिटी सातत्यानं त्यांनी यामध्ये करायचा प्रयत्न केलाय. संदीपजी, पौर्णिमा शिरीषकरांना अनम्यूट करा प्लीज. नमस्कार सर आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही ह्या कार्यक्रमामध्ये मला बोलण्याची संधी देखील दिलात आणि आपले आजचे प्रमुख मंत्री साहेब यांनाही माझा नमस्कार. तमाम महाराष्ट्रातल्या महिला उद्योजकांच्या माध्यमातून आपल्या सर्वांनाही नमस्कार. तुमचा व्हिडिओ बंद आहे पौर्णिमा. अच्छा, व्हिडिओ बंद आहे का? व्हिडिओ बंद आहे. ओके. सो अशा पद्धतीने आजच्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही मला आमंत्रित केलात. बोला तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. सर बघा, व्हिडिओ चालू आहे का? हो चालू आहे, बघा बोला तुम्ही. बंद आहे, परत बंद झाला. बंद झालाय. ठीक आहे, तुम्ही कंटिन्यू करा. ओके. ह्या कार्यक्रमामध्ये बोलण्याची संधी दिली, पण आजचं जे सरकार आहे आणि घरामध्ये मीडिया असल्यामुळे महाराष्ट्रात काय वातावरण सध्या सुरू आहे याची अगदीच जाणीव आहे आणि सरकारवरती खरंच खूप मोठ्या पद्धतीचं प्रेशर आहे. भारताची लोकसंख्या जास्त आहे, महाराष्ट्रात जास्त लोकसंख्या आहे आणि त्याच्यामुळे सरकार जितकं प्रयत्न करते तर ते कौतुकास्पदच आहे. कारण जेवढं पॉसिबल होते सरकारला त्या पद्धतीने सरकार मदत करते. त्याच्यासाठी मी आजच्या महोदय मंत्री साहेबांचं खूप मनापासून आभार मानते की जितके पॉसिबल होईल गोष्टी तितक्या होत आहेत. अडचणी आहेतच. महिला बचत गट ज्या तळागाळातल्या आहेत महाराष्ट्रामध्ये, खरं तिथपर्यंत टेक्नॉलॉजी पोहोचलेली नाहीये आणि त्याच्यामुळे त्या अवेअर नाहीयेत मार्केटमध्ये नक्की करायला हवं काय नको करायला हवं. ट्रान्सपोर्टचा विषय येतोच आहे की प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंगची कॅपॅसिटी त्यांची करण्याची आहे, मॅनपॉवर आहे महाराष्ट्रामध्ये, पण ट्रान्सपोर्टच्या इश्यूमुळे जास्तीत जास्त प्रोडक्ट्स मार्केटमध्ये पोहोचू शकत नाहीये आणि त्यावरती थोडं जरा बारकाईने जर मदत जर मिळाली तर पावसाळ्याच्या आधी आपण खूप चांगल्या पद्धतीने स्टॉक जमा करू शकतो असं मला वाटतं. आणि ह्याच्यावरती आमचं सध्या काम देखील सुरू आहे. महाराष्ट्रातल्या महिला उद्योजकांपर्यंत चांगला कार्यक्रम पोहोचावा, चांगली टेक्नॉलॉजी पोहोचावी, तर याच्यासाठी महाराष्ट्र चेंबर्स देखील खूप चांगल्या पद्धतीने काम करते आणि आता पुढे ललित दांडी सर देखील आमच्यासाठी सपोर्ट करणार आहेत. आणि एकंदरीत मला असं वाटतं की मी इतकंच बोलू शकेन कारण प्रॉब्लेम्स तर दिसून येत आहेत. सिच्युएशन सध्या खूपच बिकट आहे, तर त्याच्यावरती आपण जनतेने सपोर्ट करणं सरकारला फार गरजेचं आहे. एवढंच असं मी म्हणेन आणि माझे 2 शब्द इथेच संपवते. माझी सरकारबरोबर हातात हात घालून काम करावं आणि लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून या देशातल्या 7 कोटी किरकोळ व्यापाऱ्यापैकी 45 लाख व्यापारी जे जीवनावश्यक वस्तूंचं काम करतायत त्यांनी एकही दिवस हा पुरवठा खंड पडू दिला नाही आणि कोरोना वॉरियरच्या स्वरूपात काम करून या लढ्यामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. या सर्व व्यापाऱ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. आमच्या दोन्हीही या महिला सहकाऱ्यांनी IT प्लॅटफॉर्म बद्दल जे उल्लेख केला, या भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयामध्ये DPIIT विभाग आहे, त्यांनी सपोर्ट करून एक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आपण नवीन लॉन्च करतोय. कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सचे 7 देशातली शिखर संस्था आहे. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या 2 परदेशी कंपन्यांनी आमच्या देशातला 50% रिटेल व्यापार हडप केलेला आहे म्हणा किंवा त्यांना अडचणीत आणलेला आहे. तर भारतीय व्यापाऱ्यांना एम्पॉवर करण्यासाठी हे प्लॅटफॉर्म आपण पूर्ण स्वदेशी प्लॅटफॉर्म केलेला आहे आणि भारतातल्या सर्व व्यापारी आणि उत्पादकांना या प्लॅटफॉर्मवर कोणत्याही चार्जेस शिवाय सहभागी करून घेतलं जाणार आहे. जून एंड पर्यंत आपलं हे भारत ई मार्केट या नावानं रोहितचे हे पोर्टल लॉन्च होत आहे आणि ह्या सगळ्या व्यापाऱ्यांना लॉजिस्टिक सपोर्ट सुद्धा भारताच्या ट्रान्सपोर्ट असोसिएशन मध्ये व्हॉलेंटरीली सहभाग घेतलेला आणि ही सगळी सिस्टम ते ऑपरेट करतील. की पौर्णिमाजीने जे सांगितलं की लॉजिस्टिकची अडचण येते आणि नियरेस्ट पॉइंट पासून कस्टमरपर्यंत ते वस्तू डिलिव्हरी केली जाईल फास्टेस्ट टाइम मध्ये. अशा प्रकारची याची रचना करण्याचं काम सुरू आहे आणि आपण सर्वजण या पोर्टलवर जोडण्यासाठी नक्की देशभरातल्या व्यापाऱ्यांच्या मध्ये आपलं एक जागृतीचं अभियान सुरू केलेलं आहे आणि रोहितजींना नंतरही डिटेल्स पाठवून देईन की त्यांचं आम्हाला नक्की मार्गदर्शन यामध्ये मिळेल. मी संदीपजींना विनंती करतो की आपल्या पार्टिसिपंट
काही निवडक 2-3 प्रश्न आपण घ्यावेत. त्यानंतर रोहितजींचं या सगळ्या विषयांच्यावर आपण मार्गदर्शन घेऊ आणि त्यानंतर गरज वाटली तर आपण पुढे कंटिन्यू करू सेशन. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मी आता कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे मानद सचिव जयेशजी ओसवाल ते आपल्या संघ आहे. त्यांचे काही प्रश्न आहेत. जयेशजी ओसवाल यांना मी आता अनम्यूट करतोय. जयेशजी, आपला प्रश्न. धन्यवाद संदीपजी. आज आमदार रोहितजी पवार यांच्याबरोबर संवाद साधण्याचा संधी आम्हाला ललितबाईंनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा मी हार्दिक आभार मानतो. जे आम्ही रिअल इस्टेट सेक्टरशी संबंधित लोक आहोत. रिअल इस्टेट गेल्या अनेक वर्षापासून मंदीच्या गर्तेत चालत आहे आणि या लॉकडाऊनमुळे लेबर देखील मायग्रेट झालेले असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रिअल इस्टेट किंवा अवघड दिसते आणि त्यामुळे बिल्डरची लेबर कॉस्ट वाढण्याची शक्यता आहे. सुरुवातीलाच मार्केटमध्ये कष्टाची वाढणारी लेबर कॉस्ट यामुळं कन्स्ट्रक्शन या सर्वांच्या रिअल इस्टेटच्या साठी जीएसटी मध्ये काहीतरी सवलती मिळाव्यात, स्टॅम्प ड्युटी मध्ये काहीतरी सवलती मिळाव्यात, प्रयत्न करावेत व शासनाकडून विविध सूचना योजना उपलब्ध करून द्याव्यात अशी मी आपणास विनंती करतो. नेक्स्ट धन्यवाद जयेशभाई. नेक्स्ट प्रश्न विचारतायत आमचे नाशिकचे सहकारी अमित बोरा. अमित बोरा हे टायर इंडस्ट्री मध्ये काम करतात. अमितजी बोरा. हो, झालं. अमितजी बोरा. धन्यवाद ललितजी आणि संदीपजी, आपण मला ही संधी दिली. धन्यवाद ललितजी आणि संदीपजी, आपण मला ही संधी दिली. धन्यवाद. कंटिन्यू. रोहितजी नमस्कार. सध्या कोविडच्या पूर्वीपासून महाराष्ट्र संपूर्ण भारतात वाहन उद्योग तसा थोड्या मंदीशीच सामना करत होता, पण कोविडमुळे थोड्या अडचणी अजून वाढल्या आहेत. एकट्या नाशिक मधून सुमारे 25,000 कुशल कारागीर त्यांच्या मूळ गावी निघून गेले. सगळ्यात मोठा तुटवडा जो आता पडतोय आणि भविष्यात पडणार आहे तो कुशल कारागिरांचा पडणार आहे. त्यामुळे स्किल्ड लेबर वरती आपल्याला खूप मोठी मेहनत करायची गरज आहे. या प्रश्नी राज्य सरकारने एक भूमिका घेऊन स्किल इंडियाचा जो प्रोग्राम आहे तो मोठ्या प्रमाणावर राबवून जशी हा तुटवडा कमी करण्यात यश मिळेल तसं आपण आपले उद्योगधंदे व्यवसाय पूर्वपदावर आणू शकू असं मला वाटतंय. दुसरी गोष्ट, माल वाहतूकदार जे आहेत, ट्रान्सपोर्टर्स, आज नाशिकमध्ये किंवा राज्यात अशी परिस्थिती आहे का गाड्या आहेत पण ड्रायव्हर्स नाही आहेत. मध्ये जो सरकारने कायदा केला होता की कमीत कमी 8वी पास असल्याशिवाय त्याला ते वाहनाचे लायसन्स मिळणार नाही. यामुळे मागच्या 5-7 वर्षात ड्रायव्हर्सांचा खूप मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे. आता रिसेंटली 3 महिन्यापूर्वी ती अट रद्द केली आहे, पण पाहिजे तितके ड्रायव्हर्स अजून तयार झालेले नाहीत किंवा लायसन्स न मिळाल्यामुळे मार्केटमध्ये उपलब्ध नाहीये. तर त्या गोष्टीवर पण खूप मोठं काम करणं गरजेचं आहे. कारण भारतामध्ये 80% जी मालवाहतूक आहे ही रोडनी होते, रस्त्याने होते. तर रस्ते वाहतूक मध्ये ड्रायव्हर्सचा तुटवडा असल्यामुळे आपल्याला ती एक खूप मोठी अडचण निर्माण झालेली आहे. त्याच्यावरती पण आपलं मार्गदर्शन किंवा सरकारची काहीतरी एक ठोस उपाययोजना असणं गरजेचं आहे. थँक्यू. धन्यवाद अमितजी. निश्चित अशा बऱ्याच काही समस्या आहेत. ट्रॅव्हल टुरिझम कंपनी जी आहे, टुरिझम इंडस्ट्री जी आहे ती पण आता बऱ्यापैकी प्रॉब्लेम मध्ये आहे. टुरिझम इंडस्ट्री मधनं आपल्या संघ मेघ गांधी हे जुडलेले आहेत. मेघजी, मी आपल्याला अनम्यूट करतो. पुढील प्रश्न मेघजीने विचारावा. नमस्कार रोहित दादा. आता सध्याच्या जागतिक आणि वैश्विक महामारीमध्ये सगळ्यात जास्त प्रभाव ज्या क्षेत्राला पडलाय तो ट्रॅव्हल पर्यटन क्षेत्राला. आधी भरपूर लोक आता देशाच्या बाहेर पर्यटनासाठी जायचे आणि त्यामुळे आपल्या ट्रॅव्हल्स जे एजंट आहेत त्यांना भरपूर त्यातनं धंदा मिळायचा. पण आता सध्या 3-4 महिने झाले लॉकडाऊनमुळे लोक घाबरून आहेत आणि लॉकडाऊनमुळे कुणाला कुठेही बाहेर जाता येत नाही. आणि हाच विषय आता पुढं 1 वर्षपर्यंत चालणार आहे. कारण लोकांच्या मनात एक भीती निर्माण झाली आहे की बाहेर जायचं कसं, कुठं कोरोनाची लागण वगैरे झाली. आणि भरपूर उद्योग जे या उद्योग करतात ट्रॅव्हल इंडस्ट्रीजचा त्या भरपूर लोकांनी लोन वगैरे घेतलेले आहेत आणि भरपूर लोकांनी स्टार्टअप पण चालू केलेले आहेत आणि त्यांना आता व्याज, भाडं हे सगळं अंगावर पडत आहे.
आणि आता पुढं आता आपल्याला जे करावं लागेल ते डोमेस्टिकला जरा जास्त हायलाइट करावं लागेल, कारण सध्या आता फॉरेन मध्ये जाणारी लोक तर आता कमीच होणार आहेत, 1 वर्ष 1.5 वर्ष तर आपण आता डोमेस्टिक ट्रॅव्हल इंडस्ट्री कशी वाढवता येईल त्या संदर्भात जरा तुमचं स्पष्टीकरण हवं. निश्चित मेघ. आता पुढील प्रश्न विचारतायत संजयजी चकोर. संजयजी, मी आपल्यास अनम्यूट केलेला आहे. संजयजी. हा बोला बोला. हा नमस्ते, मी संजय चकोर बोलतोय. हॅलो. हा बोला बोला, आवाज येतोय आपला. आमदार रोहित पवारांना माझा नमस्कार, ललित गंधी साहेबांना पण नमस्कार. आपण एवढं कमी अवधीत आम्ही सर्व अमित बोरांच्या माध्यमातून एवढं सर्व आजचं वेबिनार ऑर्गनाईज करण्यासाठी प्रयत्न केला. पहिले आपले धन्यवाद. मला विचारायचं की ग्रामीण भागातील जे युवा उद्योजक आहेत आणि जे अनएम्प्लॉयड पर्सन आहे ग्रामीण भागातील, त्याच्यासाठी शासनाकडून आतापर्यंत विशेष काही प्रयत्न किंवा एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम काही जाहीर केलेला नाही. त्याच्यावर भविष्यात शासनाने काय धोरण करावे आणि त्यासाठी काय उपाययोजना करावी, यासाठी हा प्रश्न मी रोहित दादांना विचारतो. धन्यवाद संजयजी. पुढील प्रश्न आहे महावीर भन्सळी, औरंगाबाद. महावीर भन्सळी. तुमचा व्हॉइस क्लिअर नाहीये भंडारी. महावीर भन्सळी, औरंगाबाद. हॅलो. हॅलो. हा बोला. हॅलो. हा, आणि मी स्वतः फार्मासिस्ट असल्यामुळे जीएसटी मुळे आम्ही सर्व होरपळून जातो. हॅलो. रोहितजी पवार साहेब, आमचे मार्गदर्शक ललितजी गांधी साहब, उपाध्यक्ष संदीप जी भंडारी व सभी मान्यवर को सादर जय जिनेंद्र. मला बोलण्यासाठी जे संधी दिली त्यापासून मनापासून संदीपजी भंडारी याचे आभार मानतो. आम्ही फर्निचर लाईन मध्ये आहोत आणि आमच्या फर्निचर लाईन मध्ये आज सर्व कारागीर सगळं आपल्या गावी निघून गेलाय. त्यासाठी आमच्या फर्निचर लाईनला आता हे जे कोविड मध्ये त्रास झालाय आणि हे जे पुढे जे त्रास होणार आहे त्यासाठी आम्हाला कारागिरीची कमी भाजणार आहे आणि प्रोडक्शन कमी होणार आहे आणि आमच्या हँडवर्क असल्यामुळे प्रोडक्शन कमी होणार आहे. हॅलो. हॅलो. बोला. आवाज येतोय तुमचा, बोला. त्यासाठी आम्ही जे बँकेतून माननीय आमदार रोहितजी पवार साहेब विनंती आहे की त्यासाठी आम्ही बँकेतून जे कर्ज घेतलेलं आहे किंवा अजून कुठं काय कर्ज घेतलेलं आहे आणि कामाची कमी आणि हे 2 महिने लॉकडाऊन मुळे बंद असल्यामुळे आम्हाला त्याची थोडी अडचण जाणवत आहे. तर त्यासाठी सरकारला विनंती आहे की आमचे जे लोन वगैरे आहे त्याला एक तर मुदतवाढ थोडी जास्त द्यावा आणि ही 2-3 महिन्याचे व्याज माफ करावा, याची मी आमदार रोहितजी पवार साहेबांना विनंती करतो की सरकारकडून आम्हाला हे करून द्यावा. आणि जे आम्ही मिडल क्लासचे जे व्यापारी आहे, एकदम मस्त बोलले. माझा एक प्रश्न. संदीपजी. हॅलो. धन्यवाद महावीरजी. अजून कोणी नसेल तर मी रोहित दादांचं घेण्यापूर्वी 2 मिनिटं 2च मुद्दे सांगायचे, मग रोहित दादांचं सुरू करण्यात अजून कोणी आहे? नाही, 1-2 मुद्दे माझे पण आहे. जसं आज आपण ऍक्च्युली ही जी ही ठेवली होती, याचा मुख्य उद्देश आमचा हा एक आहे का युवा आमदार रोहित दादापासून आम्हाला हेही जाणून घ्यायचंय का पोस्ट लॉकडाऊन किंवा पोस्ट कोविड युवकांसाठी रोजगार आणि व्यापाराच्या कोणत्या संधी आहेत आणि महाराष्ट्र शासन त्याच्यासाठी काही प्रमुख काही उपाययोजना आणतायत का? पोस्ट कोविड महाराष्ट्राचे भवितव्य कसे असेल, पुढे युवकांसाठी आणि उद्योजकांसाठी कशी व्यवस्था असेल, कशी परिस्थिती असेल? अध्यक्ष महोदय, आता आपण बोलू शकता. संदीप भाई, तुमचा आवाज येत नाहीये. आवाज येतोय माझा? त्यापूर्वी 2 छोटे मुद्दे जाता मला त्यांना सांगायचे. आतापर्यंत आलेल्या वक्त्यांच्या सूचना आणि गेले 2 महिने मला राज्यभरातून येत असलेले फीडबॅक, कृपया बाकी सगळ्यांनी आपले माईक म्यूट करावेत. आता रोहित पवार साहेबांचं मुख्य मार्गदर्शन होणार आहे. सगळ्यांनी त्यांचे माईक म्यूट करावे. जे होस्ट को होस्ट सगळ्यांनी त्यांचे माईक म्यूट करा.
तर रोहित दादांना मला एक दोनच सूचना मला ज्या झाल्या त्याची माहिती द्यायची आहे. रिअल इस्टेट सेक्टरमध्ये छोट्या शहरांना टियर 2 टियर 3 सिटीमध्ये आजपासून 7-8 वर्षापूर्वी जी ATIB ची स्कीम दिली होती, टॅक्स हॉलिडे होता 3 वर्षामध्ये 1 एकर पर्यंत प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी. तर अशा प्रकारची पुन्हा एकदा सवलत केंद्र सरकारनं इन्कम टॅक्स मध्ये देणं आवश्यक आहे. तर छोट्या शहरामध्ये हाऊसिंगला बूस्ट मिळेल आणि लोकांच्या आता घराच्या गरजा आहेत मोठ्या प्रमाणात, त्यांना कुठेतरी यामध्ये सपोर्ट मिळेल. तर ही 1 एकराची पूर्वी जी स्कीम होती ती 5 एकरापर्यंतची करावी आणि याला राज्य शासनाने केंद्राकडे एक स्ट्रॉंग शिफारस करावी. आम्ही केंद्राच्या फोरमवर हा विषय आग्रहीपणे मांडलेला आहे. जेवढं ज्या फोरम मध्ये आम्हाला मांडता आला त्या सर्व फोरमवर, तर यामध्ये आपलंही आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे. दुसरं, रेडी रेकनर मध्ये आताचे प्रिव्हेलिंग रेट्स 20% किमान कमी करावेत आणि स्टॅम्प ड्युटी काही वेगवेगळ्या प्रमाणात थोडंफार रिलॅक्सेशन देण्याचा सुतोवाच राज्य सरकारने केलं. त्यामध्ये काही एक चांगला निर्णय व्हावा. एक वर्षासाठी स्टॅम्प ड्युटीचा दर जर कमी करू शकलो आपण तर थोडासा बूस्ट हाऊसिंग इंडस्ट्रीला मिळेल त्याचा. आणि एक हाऊसिंग इंडस्ट्री जर चांगली चालली तर 50 दुसरे सेक्टर्स आपले चांगल्या पद्धतीनं चालू शकतील. दुसरे, आम्हाला युवकांना शहरी भागात असेल ग्रामीण भागात असेल छोटे छोटे व्यवसाय सुरू करताना एक प्रामुख्याने अडचण असते भांडवलाची. केंद्र सरकारनं मुद्रा योजना अतिशय चांगली लागू केली आहे, परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीमध्ये फार अडचणी येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात बँका टाळतायत आणि त्यांच्या एक्झिस्टिंग कस्टमरनाच मुद्राच्या खाली लोन कन्वर्ट करून ते मुद्राचा कोटा पूर्ण केला असे रिपोर्ट सादर करतायत. मग आमचे पंतप्रधान सांगतात की आम्ही एवढ्या कोटी लोकांना रोजगार दिला, कशावरून, तर एवढे आम्ही मुद्रामध्ये कर्ज केले. तर प्रत्यक्षात तसं घडत नाही. तर राज्य स्तरावर या बँकिंग सेक्टरच्या स्टेट लेवलच्या GM ची एक कोऑर्डिनेशन कमिटी आपण जर राज्य सरकारच्या पुढाकारानं स्थापन करू शकलो तर या मुद्रामध्ये येणाऱ्या कंप्लेंट्स या इमिजिएट ऍड्रेस झाल्या तर अनेक युवकांना स्वतःला छोटा छोटा व्यवसाय करायला 1 लाख 2 लाखाची गरज असते, 5 लाखाची गरज असते, पण त्यासाठी तो हेल्पटे घालतो, त्याला कोणी उभा करत नाही, मग तो फ्रस्ट्रेट होतो आणि मग त्याला वेगळ्या वाट्याला जायचा प्रयत्न करतो. हा एक गंभीर विषय तयार होतो. यामध्ये आपण लक्ष घालावं अशी छोटीशी माझी सूचना या निमित्तानं आहे. आपण अतिशय चांगला वेळ आम्हाला द्यावा अशी माझी या निमित्ताने विनंती आहे आणि या सर्व विषयावर समावेशक असं मार्गदर्शन आपण आम्हाला सर्वांना करावं. आदरणीय आमदार रोहितजी पवार. धन्यवाद. तुम्ही सर्वांनी ऑलमोस्ट भारतामध्ये जे काही सेक्टर्स आहेत त्या सेक्टरला कव्हर केलेलं या ठिकाणी दिसतंय. म्हणजे फार ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत, कृषी क्षेत्रापासून टुरिझम IT या सेक्टर पर्यंत बऱ्यापैकी प्रश्न या ठिकाणी आलेत. मी मुद्दे जे स्पीकर्स होते स्पीकर वाईज जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करेल. पहिल्यांदा जेव्हा स्वप्नील भाऊ त्या ठिकाणी बोलत होते त्यांनी स्किल डेव्हलपमेंट बद्दल बोलले. महाराष्ट्रामध्ये गेल्या 4 ते 5 वर्षांमध्ये 7,000 पेक्षा जास्त सेंटर्स हे त्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंटचे उघडले होते. स्किल महाराष्ट्र म्हणून एक योजना होती. योजनेचा मागचा विचार चांगला होता का? तर नक्कीच होता. कारण का आज आपल्या देशभरात जर बघितलं तर एज्युकेशन सिस्टमच्या बाहेर जाणारे जो काही वाटा आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे 40% पेक्षा जास्त लोक हे कदाचित 10वी नंतर शिकतच नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे स्किल डेव्हलपमेंट कडे बघत असताना 2 अर्थाने आपल्याला बघावं लागेल. एक, जे कमी शिकलेले आहेत त्यांना काही मिड लेवल नाही तर लो लेवल जॉब इंडस्ट्रीमध्ये करता यावेत यासाठी स्किल डेव्हलपमेंट आपल्याला करता येईल का? आणि दुसरं, रिस्किलिंगच्या बाबतीत पण एक विचार करण्याची जरूरत आहे. कारण का आपली एज्युकेशन सिस्टम भारतातली जी आहे तर ती काही प्रमाणात कुठेतरी प्रॅक्टिकल ओरिएंटेड नसल्यामुळे तिथं थिओरिटिकल नॉलेज हे खूप चांगल्या पद्धतीने दिलं जातं, पण कुठेतरी प्रॅक्टिकल नॉलेज हे कमी प्रमाणात कुठेतरी दुर्लक्षित झाल्यासारखं वाटतं. आणि एज्युकेशन सिस्टमकडे बघत असताना तुमच्यातले काही जण खूप चांगल्या इन्स्टिट्यूट मध्ये शिकलेले असल्यामुळे कदाचित आपल्याला असं वाटतं नाही हे प्रॅक्टिकल एज्युकेशन सुरू झालं, पण आपल्या 130 लोकसंख्या आहे त्यातली 60% पॉप्युलेशन हे 40 वयोगटाच्या खालची आहे आणि अशी मोठी पॉप्युलेशन आहे जी अजून कॉलेजमध्ये नाही तर शाळेमध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे सोशल स्ट्राटा नाही तर इकॉनॉमिक स्ट्राटा मधून असल्यामुळे ते कुठल्या कॉलेजमध्ये जातात, कसं जातात, त्यांना काय नॉलेज मिळतं. कारण का अनेक लोक डिग्री हे घेतात पण त्या डिग्रीचा रूपांतर हे एम्प्लॉयमेंटमध्ये होत नाही. त्यामुळे तिथं रिस्किलिंग कडे मोठ्या प्रमाणात लक्ष हे आपल्याला द्यावं लागेल. आणि आता ज्या इंडस्ट्रीज येत आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये ऑटोमेशनचा वापर मोठ्या प्रमाणात दिला जातो. आता एक सरकार म्हणून राज्य सरकार म्हणून आपल्याला एक इन्व्हेस्टमेंट ओरिएंटेड जी इन्सेंटिव्ह सिस्टम असतं की पूर्वी तुम्ही D झोन मध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला काही टॅक्स बेनिफिट्स असायचे,
तर ते कुठंतरी त्याच्याकडे थोडंसं महत्व कमी करून आपण जर एम्प्लॉयमेंट ओरिएंटेड जर इन्सेंटिव्ह त्या ठिकाणी देऊ शकलो, एक बेस ठेवायचा इन्व्हेस्टमेंटचा, पण त्याच्यामध्ये तुम्ही 500 लोकांना 1000 लोकांना एम्प्लॉयमेंट दिली आणि त्याच्यामधून तुम्ही जर डी झोन नाहीतर जसं बॅलन्स डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो की पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर तो परिसर सोडून थोडंसं आज जर एखादी फॅक्टरी नाही तर कंपनी गेली तर त्या ठिकाणी त्यांना फायदा व्हावा यासाठी आपल्याला एक थोडंसं एम्प्लॉयमेंट ओरिएंटेड स्कीम हे राज्य सरकारला येत्या काळामध्ये आणावी लागेल. त्यासाठी 40,000 एकर MIDC मध्ये असणारी जमीन ही आपण ऑलरेडी आरक्षित केली आहे. त्याच्यामध्ये जे काही आपल्याला परवानग्या घ्याव्या लागतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता ही आणली आहे. पण राज्य सरकारने अजून तरी आपल्याला इन्सेंटिव्ह नाही तर हे जे पॅकेज आपण ज्याला म्हणतो ते डिक्लेअर केलं नाही, कारण का राज्य सरकारची पॉलिसी थोडी वेगळी आहे. आज एक अर्थकारण जे आहे, जो काही व्यवसाय आहे तो परत एकदा नॉर्मल्सीला यावं द्यावं लागेल. म्हणजे आता आपण लॉकडाऊन बऱ्यापैकी शिथिल केल्यामुळे लोक आता व्यवसायामध्ये जात आहेत, स्वतःचा व्यवसाय त्या ठिकाणी चालू करतायत आणि ते एका नॉर्मल्सीला आल्यानंतर मग इन्सेंटिव्ह आपण दिलं तर त्याचा फायदा अनेक लोक चांगल्या पद्धतीने देऊ शकतात. त्यामुळे तिथं ती योजना येत्या काळामध्ये नक्कीच येईल. त्यामुळे स्किल डेव्हलपमेंटकडे एकतर जुने स्किल सेंटर्स आपल्याला रिवाइव्ह करता येतील का याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. पण तुम्ही मला विचारलं तर स्किल डेव्हलपमेंटकडे लक्ष द्यावं लागेल का, तर 100% त्या ठिकाणी आपल्याला द्यावं लागेल. मी केंद्र सरकारकडे सुद्धा, मी असेल तर साहेबांच्या माध्यमातून आमदार खासदारांच्या मदतीने खरं तर तिथं एक मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत आहे की अनेक कंपन्या स्वतः स्किल डेव्हलपमेंट करत असतात, नाहीतर त्या ठिकाणी ट्रेनिंग हे घेत असतात आणि जर त्या प्रकारचं ट्रेनिंग खूप चांगल्या पद्धतीने एखादी कंपनी घेत असेल तर CSRचा थोडा पोर्शन आपल्याला त्या ठिकाणी डायव्हर्ट करता येईल का हे बघावं लागेल. आणि जेव्हा 40,000 एकर महाराष्ट्रामध्ये आपण एखाद्या नवीन व्यवसायासाठी आरक्षित करतो तर त्या ठिकाणी चांगले एज्युकेशन सिस्टम असेल असं नाहीच, असं इट्स नॉट नेसेसरी. त्यामुळे तिथे एखादी कंपनी यायला, इन्स्टॉल व्हायला, चालू व्हायला वेळ लागतो. त्यामुळे मग त्या MIDC सेक्टर म्हणजे आता समजा सोलापूर असेल, मराठवाड्यातला काही भाग असेल, पश्चिम महाराष्ट्रातला भाग, कोकणातला, नाहीतर विदर्भातला, नाहीतर नाशिक परिसरातला, तर त्या ठिकाणी आधी सेंटर चालू करणं महत्वाचं आहे. मग त्या ठिकाणी आता समजा एखादी कंपनी येणार आहे, फायनल होणार आहे, तर त्याच्या आधीच तिथं आपल्याला ट्रेनिंग हे चालू करावं लागेल. आणि ट्रेनिंग करत असताना 2 ट्रेनिंग असू शकतात, एक एम्प्लॉयमेंट ओरिएंटेड आणि दुसरे बचत गटाच्या ओरिएंटेड. कारण का एकदा एखादी फॅक्टरी आली, व्यवसाय सुरू झाला तर तिथं अनेक गोष्टी पेरिफेरीमध्ये चालू होऊ शकतात. कॅन्टीन पासून बचत गटाला सुद्धा वापरता देत आहे. त्यामुळे एक हायली इंटिग्रेटेड एक थॉट प्रोसेस त्याच्या मागे आपल्याला येत्या काळामध्ये द्यावं लागेल. एज्युकेशनच्या बाबतीत एज्युकेशन शाळा चालू कराव्यात का, टेक्निकली बघितलं, अभ्यासपूर्वक जर बघितलं तर शाळा या आपल्याला चालू कराव्याच लागतील. मी म्हणत नाही प्रायव्हेट शाळेच्या बाबतीत मी बोलतोय, पण समजा जिल्हा परिषद शाळेत ज्या ठिकाणी इंटरनेट नाही त्या शाळेमध्ये शिकणारी मुलं ही बहुतांश आहेत, म्हणजे खूप आहेत. मग पुण्यामध्येच बघितलं तर 2-2.5 लाख असतील, राज्यामध्ये तो आकडा खूप मोठा आहे. तर अशा प्रकारे त्या मुलांना समजा 3रीचं शिक्षण हे योग्य पद्धतीने नाही मिळालं, ते 4थीत गेले तर त्याच्यामध्ये एक गॅप निर्माण होतो. तो आपल्याला 4थीमध्ये 3री आणि 4थीचा गॅप तो आपल्याला कव्हर करता येत नाही आणि हा गॅप हळूहळू तो पुढे जातो आणि पुढे गेल्यानंतर कॉलेजला जातो. कॉलेजमध्ये गेल्यावर पुढे ते जेव्हा तो व्यावसायिक क्षेत्रामध्ये नाहीतर एम्प्लॉयमेंट सेक्टरमध्ये येतो तो गॅप तसाच राहू शकतो. त्यामुळे तो गॅप आपल्याला कसा कमी करता येईल याच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल. त्याला ई-लर्निंग, ऑनलाईन एज्युकेशन हे प्रायव्हेटमध्ये दिलं जातं, पण आपण सर्वांनी बघत असताना पीपल हू हॅव अँड पीपल हू डोंट हॅव, पीपल विथ लेस रिसोर्सेस याच्याकडे पण योग्य पद्धतीने लक्ष देण्याची जरूरत आहे. अश्विनी बोलत असताना IT सेक्टर बद्दल बोलल्या, त्याच्यामध्ये माझं व्यक्तिगत म्हणण्याने इथेही कदाचित अश्विनी ताईंनी तो विषय मांडला असेल तर लिप भाऊंनी मांडला असेल की आता वर्क फ्रॉम होम चालू आहे. आता वर्क फ्रॉम होम जेव्हा आपण प्रमोट करत असतो त्यात 2 अडचणी होत असतात. एक अडचण असते आणि एक पॉझिटिव्ह साईड असते. अडचण काय होऊ शकते तर रिअल इस्टेटला कमर्शियल सेक्टर जो आहे म्हणजे कमर्शियल प्रॉपर्टी ज्याला आपण म्हणतो की IT साठी एखादी मोठी बिल्डिंग बांधणं वगैरे, त्याला एक मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट येऊ शकतो. दुसरं IT सेक्टरमध्ये चर्चा अशी पण आहे की वर्क फ्रॉम होम मध्ये आम्हाला सिक्युरिटी, IT सिक्युरिटी ही मेंटेन करता येत, ती अडचण त्या ठिकाणी आहे. पण वर्क फ्रॉम होम याच्यामुळे अजून एक रिअल इस्टेटला एक फायदा होऊ शकतो, तो म्हणजे त्या ठिकाणी घरांची जी मागणी येत्या काळामध्ये वाढू शकते. कारण का आज शहरी भागामध्ये राहणारे सगळे स्वतःच्या घरामध्ये राहतात असं नाही,
ते त्या ठिकाणी राहत असताना एखाद्या भाड्याच्या घरामध्ये राहतात आणि भाड्याच्या घरालाच जास्त आज अडचण आली. त्यामुळे जे 2nd tier 3 tier सिटीज आहेत, जसं की आपण कोल्हापूर या भागात, तिथेच एखादी व्यक्ती राहून जर पुण्यासारख्या ठिकाणी रिपोर्ट करून काम करत असेल तर मग 2nd tier 3 टियरला त्या ठिकाणी रिअल इस्टेटची डिमांड वाढू शकते. आयटीच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी आयटी मध्ये काम करत असताना घरूनच काम करत असल्यामुळे कदाचित तिथं वेगवेगळे सब व्यवसाय, नाहीतर आपण सब सेक्टर ज्याला म्हणतो, नाहीतर ऍडिशनल व्यवसाय, त्या ठिकाणी आयटी सेक्टरला हा करता येईल. आयटी सेक्टरमध्ये आज अडचण मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, येत्या काळामध्ये पण वाढणार आहे. आज भारताचा आयटी सेक्टर बघितलं तर मेजॉरिटी पोर्शन हा इंटरनॅशनल बिझनेसवर अवलंबून आहे. इंटरनॅशनल सेक्टरमध्ये आज मंदीचं वातावरण आहे. अनेक लोकांनी जो काही बजेट असेल त्याचं 10% म्हणजे युएसडी काहीतरी 10%च्या आसपास, युकेली 13%च्या आसपास त्यांचा जो जीडीपीचा पोर्शन आहे तो त्या ठिकाणी त्यांनी रिवायवल साठी टाकला, इकॉनॉमिक रिवायवल याच्यासाठी. तो रिवायवल फॅक्टर जर आला तर आपली आयटी सेक्टर ही टिकू शकते. पण येत्या 1 वर्ष 1.5 वर्षासाठी काही प्रमाणात मंदी ही आयटी सेक्टरमध्ये आपल्याला बघता येईल. पण जसं अश्विनीताई बोलत होत्या, एक चांगली गोष्ट आहे, आणि त्यानंतर पौर्णिमाताई बोलल्या की एक कोल्हापूर नाही तर मुंबई या परिसरामध्ये आयटीचा वापर करून त्या ठिकाणी कोविड टेस्टिंगला जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीला रिलेट करून पार शेवटपर्यंत त्याचं ट्रॅकिंग करून एक चांगली योजना तुम्ही त्या ठिकाणी केली. आता हीच योजना येत्या काळामध्ये प्रत्येक व्यक्ती जो महाराष्ट्रामध्ये राहतो त्यांना ती एक्सटेंड करता येईल का? त्याच्यामध्ये साधा खोकल्याला जायचं असेल, एखादी प्रेग्नेंटला असेल, गरीब असेल, तिची 9 महिन्याची सायकल त्या ठिकाणी मेंटेन करून तिला कुठलं औषध कधी दिलं जाते, काय या प्रकारचे इंटिग्रेशन आपल्याला करता येईल का? तर नक्कीच करता येईल. तर ताईंना मी रिक्वेस्ट करेल 31 मे नंतर जेव्हा आपलं लॉकडाऊन उठेल त्यानंतर तुम्ही तसं एखादं प्रपोजल दिलं तर तिथे, आता मी व्यक्तिगत फक्त आमदार आहे पण मी नक्कीच तुमचा आवाज त्या ठिकाणी तिथे असणाऱ्या योग्य लोकांपर्यंत नेऊन त्या प्रकारची सिस्टम इम्प्लिमेंट करता येतील का याचा विचार मी नक्की करेल. आणि पौर्णिमाताईंनी त्या ठिकाणी तो मुद्दा मांडत असताना, पौर्णिमाताई कदाचित मुंबईमध्ये राहतात, अश्विनीताई कोल्हापूरला राहतात, पौर्णिमाताईंनी मांडताना तिथं आयटी प्लॅटफॉर्मचा मुद्दा मांडला आणि अश्विनीताईंनी मांडत असताना आयटी सेक्टरचा वापर हा योग्य पद्धतीने आपल्याला कसा करता येईल असं ते बोलल्या. तर माझं असं म्हणणं, अश्विनीताई आणि पौर्णिमाताई एकत्रित जर बसल्या तर तिथं बचत गटाचा जो काही माल आहे, जो काही तयार होतो, तो आपल्याला आयटी सेक्टरच्या मदतीने लोकांपर्यंत कसं नेता येईल हे थोडंसं बघावं लागेल. गांधी साहेब बोलता बोलता त्यांनी सांगितलं की सरकारच्या मदतीने एक प्लॅटफॉर्म ते निर्माण करतात. अतिशय चांगला विचार आहे. पण जेव्हा तुम्ही एखादा प्लॅटफॉर्म निर्माण करत असताना 2 सेक्टर, तुम्ही लॉजिस्टिक्स सेक्टर आणि त्या ठिकाणी रिटेल सेक्टर, म्हणजे अनऑर्गनाइज रिटेल आपण ज्याला म्हणतो, म्हणजे तुम्ही दुकानदार नाही तर छोटे मोठे व्यापारी, जेव्हा या दोघांची सांगड घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तर ते कदाचित वर्क होणार नाही. व्यक्तिगत तुम्ही मला विचारलं तर आपल्याला प्लॅटफॉर्म असा निर्माण करावा लागेल ज्याच्यावर डिलिव्हरी सेंटर हे तिथे असणारे दुकानदार असू शकतात आणि त्याला कुठलं ट्रान्सपोर्ट वापरायचं, काय वापरायचं ते डिस्ट्रीब्युटर बघतील. पण डिस्ट्रीब्युटर माल आता जसे रिटेल सेक्टरला देतात तसाच त्या ठिकाणी अनऑर्गनाइज रिटेल सेक्टरला त्यांनी द्यावा. आणि मी जर ग्राहक त्या ठिकाणी ऑर्डर करत असेल आणि मी XYZ म्हणजे ललित भाऊंच्या दुकानाच्या जवळ जर राहत असेल तर ऑटोमॅटिक डिलिव्हरी म्हणजे सेकंडरी ट्रान्सपोर्ट कॉस्ट कमी ठेवण्यासाठी आणि ललित भाऊंना तो व्यवसाय जाण्यासाठी त्या ठिकाणी ललित भाऊंना, समजा मी मोबाईल मागितला तर ललित भाऊंकडे ती ऑर्डर डायव्हर्ट कशी होईल अशा प्रकारचं इंटिग्रेशन केलं. कारण का काही केलं 2 सेक्टरवर जर अवलंबून एखादी गोष्ट आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये कदाचित, माझा ह्याचा अभ्यास कमी आहे, पण वाद निर्माण उद्याच्या काळामध्ये जास्त होऊ शकतो याचाही विचार करा. आणि जसं मगाशी कदाचित मेघ भाऊ कोणीतरी बोलायचा प्रयत्न केला फार्मसीच्या बद्दल. फार्मसी, ऑनलाईन फार्मसी चालली, त्यामुळे फार्मसीवाले जे काही दुकानदार आहेत ते आज त्रासलेले आहेत. पण व्यक्तिगत माझं असं म्हणणं आहे की जर फार्मासिस्टच डिलिव्हरी पॉइंट झाला, म्हणजे इतर वेगळी सिस्टम निर्माण नाही करायची, आहे त्या फार्मसिस्टलाच जर डिलिव्हरी पॉइंट म्हणून त्याचा वापर केला तर एक आयटी सेक्टर, ऑनलाईन रिअल इस्टेट, ऑनलाईन रिटेल सेक्टर हा तर असणारे जे काही आपण कामगार आहेत ते सुद्धा तिथे रिटेल होतील. त्यामुळे आपल्याला भारताला हायब्रिड मॉडेलची जरूरत आहे. अशा प्रकारे आपण रिटेल सेक्टर नाही तर आयटी मॉडेल जर इम्प्लिमेंट केलं
जसं की एक साधं उदाहरण देतो की आपलं जे सगळे हे टोल नाके आहेत, टोल नाक्याच्या इथं मलाही आवडलं, तुम्हालाही आवडेल की आपल्याकडे तो जो टॅग लावला तो ऑटोमॅटिकली गाडी जाते, त्याचं फाकट उघडतं, त्यातून माणसं जातात. पण अनस्किल्ड लेबर जे आहे, जे अशिक्षित आहे, असे अनेक युवक आहेत. त्या एका टोल नाक्याचा मोठ्या हायवेवर एक 70 ते 80 लोकांना नोकरी मिळत होती आणि तो टॅग वापरल्यामुळे तिथं डायरेक्ट ते 5 वर आलं. त्याच्यात फायदा झाला का? तर टेक्नॉलॉजिकली फायदा झाला. पण आपण जे 90 लोकांची नोकरी गेली त्यांना काय करायचं हे आपण सांगू शकलो नाही. त्यामुळे तिथं स्किलिंग आणि हे जर इंटिग्रेशन झाल्याशिवाय होणार नाही. तर हायब्रिड मॉडेल जेवढं येत्या काळामध्ये आपल्याला करता येईल हे थोडस त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. त्याच्यानंतर IT सेक्टरचं मी बोललो, आपल्याला वर्क फ्रॉम होम हे नक्कीच त्या ठिकाणी करता येईल. त्यानंतर फर्निचरच्या बाबतीत बन्साली भाऊंनी त्या ठिकाणी विषय मांडला. एक तर 3 लाख जे ऑलरेडी कर्ज घेणारे लोक आहेत, 3 लाख कोटी हे त्या ठिकाणी स्मॉल अँड मिडियम स्केलला देण्यात आलंय. त्यात अडचण एवढीच झाली की त्याच्यामध्ये एक CGTMSE अशी एक ऑर्गनायझेशन मध्ये आहे आणि त्या ऑर्गनायझेशनचा बँकेचं खूप जमतं असं नाही. त्यामुळे याच्यामध्ये जे काही सरकारने त्या ठिकाणी घोषणा केली असली तरी ते 3 लाख कोटीपैकी किती लाख नाही तर किती हजार कोटी लोकांना त्याचा फायदा होईल आपल्याला त्या ठिकाणी सांगता येत नाही. माझं तर व्यक्तिगत त्या ठिकाणी म्हणणं आहे की बॉरोवर म्हणजे लेंडर सेंट्रिक ठेवू नये, बॉरोवर सेंट्रिक ठेवावं. म्हणजे आता बन्साली भाऊ म्हणतात अरे माझी अडचणच खूप आहे, त्या ठिकाणी मला रिस्ट्रक्चरिंग करावंच लागणार आहे, त्या ठिकाणी मला एक्सटेन्शन हे दिलंच पाहिजे. आणि ह्याच्यात झालं असं, RBIने 5.5-6 लाख कोटीचं त्या ठिकाणी लिक्विडिटी दिली आहे, पण ती अनेक लोकांपर्यंत पोहोचली असं नाही. अनेक असे प्रायव्हेट बँक आहेत त्यांनी ती लागू केली नाही. अनेक अशा NBFC आहेत जसं की काही मोठ्या कंपन्या असू शकतात ज्यांनी इलेक्ट्रॉनिक्स, आपण मोबाईल घेतला EMI लावला तो EMIचं प्रेशर आहेच, गाडीजवळ तर EMIचं प्रेशर आहेच. तर याच्या प्रकारे त्यात अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे बन्साली भाऊंसारखे अनेक असे लोक आहेत जे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतात, लोन काही प्रमाणात घेतलंय, त्यामुळे त्यांच्यापर्यंत ते बेनिफिट जे आहे जे लिक्विडिटीचं ते कसं पोहोचेल, किती लोकांना खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये फायदा झाला हे कुठंतरी त्या ठिकाणी पारदर्शक पद्धतीने राजकारण बाहेर ठेवून ते त्या ठिकाणी नोट हे करावं लागेल. कारण की मुद्रा लोन योजना अतिशय चांगली योजना आहे, पण त्याच्यातून जे खरंच गरजू आहेत त्यांच्यापर्यंत ती योजना पोहोचू शकली नाही. बँकेला टार्गेट दिलं जातं, ते टार्गेट घेतलंही जातं, मग ते टार्गेट फुलफिल करण्यासाठी जसं गांधी साहेब बोलले ते तिथं असलेल्याच लोकांना त्या ठिकाणी रिस्ट्रक्चरिंग करून ते लोन दिलं जातं. म्हणजे टार्गेट फुलफिल होतं, पण आहे ती लोकच मोठी होतात, नवीन लोकांना त्या ठिकाणी संधी मिळत नाही. त्यामुळे मग राज्य सरकार तिथे असणाऱ्या राज्य सरकारमध्ये राज्यात असणाऱ्या बँका, तिथे असणारे जे काही प्रमुख आहेत त्यांच्याशी बसून राज्य सरकारने एखादं प्लॅटफॉर्म निर्माण करून, जसं एम्प्लॉयमेंटचा विषय आला, स्किलचा, व्यक्तिगत माझं त्या ठिकाणी बोललोय, देसाई साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी कमेंट केली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला एक प्लॅटफॉर्म बनावा लागेल. त्या प्लॅटफॉर्म मध्ये नोकऱ्या कुठल्या आहेत त्या ठिकाणी दिल्या पाहिजे. स्किल डेव्हलपमेंट वाले जे काही सेंटर आहेत त्यांना त्याच्यामध्ये इंटिग्रेट केलं पाहिजे. मग तिथं येणारा मुलगा कुठल्या कॉलेजमधून पास आउट झाला तर तो कुठल्या स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामला गेला, तिथून त्याला कुठं नोकरी लागली, या पुऱ्या सायकलची त्या ठिकाणी ट्रान्सपरन्सी आपल्याला लागेल. आणि त्याच्यात एक अधिकचं सेक्टर म्हणजे व्यवसाय ज्याला त्या ठिकाणी चालू करायचं त्याला तिथं अप्लाय केलं तर ते त्या बँकेला जर तिकडं जाऊ शकलं आणि त्या बँकेने त्याला जर हे केलं तर आपल्याला एक टोटल हायली इंटिग्रेटेड, म्हणजे त्याच्यामध्ये परत अश्विनीताईंचा विषय आला म्हणजे सॉफ्टवेअर इंटिग्रेशन हे करावंच लागेल. लोक अडॉप्ट करतात आणि ज्या ठिकाणी गरज असते आणि त्या गरजेला त्या ठिकाणी जर एखादं सॉफ्टवेअर असेल तर काही झालं तरी त्या सॉफ्टवेअरचा वापर ही लोक करत असतात. मी स्वतः त्या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यामुळे या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. ऑनलाईन अनेक गोष्टी ह्या आणाव्या लागतील. मी माझ्या मतदारसंघामध्ये आता 2 प्रोग्राम चालू केलेत. एक नोकरी देण्यासाठी, एक मी आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्राचा इन्कम जो राज्य सरकारचा होता गेल्या 2.5 महिन्यांमध्ये 42,000 कोटी हे राज्य सरकारचे इन्कम जो येतो टॅक्सेशनचं वेगवेगळ्या हा डुबलेला आहे. जेव्हा 42,000 कोटी रुपये जेव्हा राज्य सरकारचे डुबतात म्हणजे त्याचा अर्थ पेट्रोलचा वापर, डिझेलचा वापर त्या प्रमाणात कमी झालेला आहे. त्याच्यानंतर एक्साईज जे आपण कलेक्ट करत होतो अल्कोहोल आणि या वेगळ्या ह्याच्यात कमी झालेली आहे. SGSTचा जो विषय होता तो त्या ठिकाणी कमी झालाय. 42,000 कोटी हे फक्त काही टक्केवारी आहे
ऑफ द ओव्हरऑल इन्कम ऑफ द पीपल. म्हणजे त्याच्यामध्ये स्मॉल मीडियम पासून ते लार्ज स्केल पर्यंत आहे. म्हणजे त्याचा अर्थ 10% तरी आपण ती अमाऊंट घेतली तरी मोठी अमाऊंट ती होती. म्हणजे ऑलमोस्ट 1.5-2-3 लाखाच्या आसपास ती जाऊ शकते. तर मग अशा प्रकारे तो व्यवसाय कोणाचा घटलाय तर तो आपल्या सर्वांसारखा घटलाय. आता ह्याच्यामध्ये कोण लोक बाहेर निघू शकतात? त्यांच्याकडे FD आहेत, ज्यांच्याकडे लोन घेण्याची कॅपॅसिटी आहे, हे लोक बाहेर निघतात. पण ज्यांचं फक्त त्यापुरतं चालायचं. आता समजा रिअल इस्टेटमध्ये एक पाईप असतात आपल्याला, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण सिमेंटच्या पाईप म्हणतो, तर ते लोक किती हँड टू माउथ व्यवसाय करतात, 2 ते 2.5% प्रॉफिट असतं. ही लोक अडचणीत आली तर तिथे असणारे लेबर लोक अडचणीत येणार आहेत. त्यामुळे विचार करत असताना फार मोठ्या प्रमाणात करायला लागेल. आर्थिक अडचणीमध्ये सगळेच आहेत. 1000 नोकऱ्या होत्या तर कदाचित फक्त 800 नोकऱ्यांवर त्या ठिकाणी संधी ही दिली जाणार. नोकऱ्या असणारे पण आता बेरोजगार झालेले 200 लोक त्याच्यामध्ये असतील आणि कॉलेजमधून बाहेर निघणारे जे पास आउट होणारे ते 200 लोक अधिकचे. त्यामुळे आज भारतामध्ये 27% बेरोजगारी गेली आहे. ती खूप मोठी आहे. त्यामुळे अडचण ही खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि जोपर्यंत आपण सर्वजण एकत्रित त्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत त्या अडचणी या सुटू शकत नाही. याच्यामध्ये जयेश भाऊ बोलले रिअल इस्टेटच्या बाबतीत, ते बोलत होते. रिअल इस्टेट खरं बघितलं तर खूप अडचणीत आहे. रिअल इस्टेटचा विचार करत असताना एक परसेप्शन झालंय की रिअल इस्टेटमध्ये काम करणारे लोक सगळे एकदम श्रीमंत आहेत. आता गाड्या वगैरे तुमच्या भारी असतात, त्यामुळे कदाचित लोकांना, बँकेंना, सगळ्यांना, सरकारला सुद्धा वाटतं की अरे तुमचं फार भारी चाललंय. पण तसं आज बघितलं तर अनस्किल्ड लोकांना सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट कोण देतं तर रिअल इस्टेट सेक्टर आहे. आणि रिअल इस्टेट सेक्टरमध्ये पण सुद्धा बहुतांश हे परप्रांतीय आहेत. तर त्या ठिकाणी तुम्ही 400 रुपये पर डे पासून तर 600 रुपये स्किलच्या डेव्हलपमेंट बेसिसवर त्या ठिकाणी तुम्ही 600-700 रुपये सुद्धा त्या लेवलला त्या ठिकाणी देत असतात. आणि रिअल इस्टेट सेक्टर जेव्हा अडचणीत येतं तेव्हा जो वर्ग हा त्यांचा मेजॉरिटी पोर्शन खर्च करतं, म्हणजे ज्याच्यामध्ये सेव्हिंग केलं जात नाही, जो मजूर वर्ग असतो तो त्या ठिकाणी अडचणीत आलेला आहे. हा फक्त राज्यात नाही अख्ख्या देशामध्ये आलाय. त्यासाठी आपलं सेशन म्हणजे जेव्हा मुंबईमध्ये सेशन झालं होतं त्याच्या आधी ऑलमोस्ट 2,500 कोटीचं बेनिफिट राज्य सरकारने त्या ठिकाणी आपलं जे हे असतं स्टॅम्प ड्युटी ती कमी करून दिलं होतं. पण अनफॉर्च्युनेटली त्याचा फायदा तुम्ही सर्वांनी घ्यायच्या आधीच हे करोना त्या ठिकाणी आलं आणि त्यात सगळं सेक्टरचं अडचण मोठ्या प्रमाणात त्या वाढवली. त्यामुळे त्या बाबतीत आपल्याला काय करता येईल ते बघूया. त्याच्यामध्ये आपला ऑलरेडी 8,000 कोटी आजपर्यंत तुम्ही जे लेबरच्या बाबतीत जे फंड वापरायचा आहे तो ऑलमोस्ट त्या ठिकाणी तुमचा सेव्हिंग मध्ये आहे. 2,000 कोटी तुमच्यामध्ये काम करणारे जी मंडळी आहेत, जे लेबर आहेत, त्यांना त्या ठिकाणी तो वाटण्यात आला गेल्या 1.5 महिन्यामध्ये. राहिलेला जो काय 5,000-6,000 कोटी असेल त्याचा योग्य वापर करून महाराष्ट्रातले जे काही मुलं आहेत, मुली आहेत आणि जे काही त्या ठिकाणी परप्रांतीय असतील त्यांना सुद्धा त्यांचे स्किल अपग्रेड करण्यासाठी आपला त्या पैशाचा वापर करता येईल का हे थोडंसं त्या ठिकाणी बघता येईल. मगाशी गांधी साहेबांनी सांगितलं तसं इन्कम टॅक्स बाबतीत जर आपण 2 टायर 3 टायर एरियाज मध्ये जर एखादी प्रॉपर्टी डेव्हलपमेंट असेल त्याच्यात आपल्याला काय करता येईल का हे त्या ठिकाणी थोडंसं आपण नक्कीच बघूया. आणि हे बघत असताना आपल्याला रिअल इस्टेट टिकलं पाहिजे आणि रिअल इस्टेटली सुद्धा प्रॉफिट मार्जिन ठेवत असताना आता तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग लेवलला आलाय. पूर्वी तुमचं लँड अप्रिसिएशन इतकं चांगल्या पद्धतीचं होतं, तुम्ही नेट मार्जिन काढलं तर तुमचं 40-45% आसपास मार्जिन होतं. तुम्ही आला आता मॅन्युफॅक्चरिंग लेवलला, नाहीतर रिटेलच्या लेवलला म्हणजे 5 ते 7 नाही तर 9% आसपास तुमचं मार्जिन आहे, डिपेंडिंग ऑन द काइंड ऑफ प्रोजेक्ट तुम्ही तो डेव्हलप करताय. त्यामुळे ते मार्जिन हे कॉन्स्टंट राहणार आहे. कमी होण्याचे चान्सेस वाढण्याचे कमी आहेत अनलेस यू गेट अ चीप लँड आणि ते आता या ठिकाणी पॉसिबल आहे असं वाटत नाही. त्यामुळे तुमच्या कॉस्ट त्या कमी कशा होतील याच्याकडे आपल्या सर्वांना लक्ष देण्याची जरूरत आहे. आता सिमेंटच्या बाबतीत बोललं तर भारतामध्ये 9 कंपन्या आहेत सिमेंटचं मार्केट कंट्रोल करतात. कोविड चालू झाल्यापासून आजपर्यंत जे पोतं आपला 240 रुपयाला पोतं मिळत होतं ते आज 480 रुपयाला 460 रुपयाला गेलेलं आहे. MRP हे 500च्या पुढे असल्यामुळे किती रेट वाढू शकतात. मग याच्यामध्ये झालं असं की तुम्ही अडचणीत आलाय ऍज वेल तिथं घरकुल म्हणजे सरकारी योजनेच्या अंतर्गत जे गरीब लोक घर बांधतात त्यांना सुद्धा आज खरं तर ते पोतं परवडत नाही. तर मग अशा लोकांना सिमेंट कंपनीजला त्या ठिकाणी कंट्रोल करून कुणीही प्रॉफिटरिंग करू शकत नाही. अशा परिस्थितीत त्या ठिकाणी त्या लोकांना कंट्रोल आपल्याला करता आलं तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर संदीप भाऊंचा विषय जरा क्रिटिकल आहे, पोस्ट मी तो शेवटी घेईल. त्यानंतर संजय भाऊ बोलतात की ग्रामीण भागामध्ये युथ, मी जसं म्हणलं आज रिअल इस्टेटला कॉन्ट्रॅक्टरची जरूरत आहे, लेबरची जरूरत आहे.
ग्रामीण भागामध्ये युथ आहे, कॉन्ट्रॅक्टर, त्या ठिकाणी आपल्याला त्यांना संघटित करून त्यांचा त्या ठिकाणी चान्स कसं देता येईल. प्लंबिंगची मोठी अपॉर्च्युनिटी, इलेक्ट्रिशियनची मोठी अपॉर्च्युनिटी आहे, तर या सेक्टरला आपल्याला केटर करावं लागेल. आणि दुसरं, याच्या आधी जे काही शेतकरी होते त्यांचं प्रॉडक्ट बनवायचे, व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी द्यायचे, आणि सगळेच व्यापारी काही अन्याय करत होते असं नव्हतं, पण कधी कधी त्या ठिकाणी शेतकऱ्याला पुढे काय विकलं जाते, किती रुपयाला विकलं जाते. आता माझ्या मतदारसंघामध्ये 1 रुपयाला 1 लिंबू चाललंय, आणि तेच पुण्यामध्ये 1 लिंबू हे 5.5-6 रुपयाला जाते. आता ह्याच्या ट्रान्सपोर्ट कॉस्ट वगैरे सगळ्या वाढल्यात हे मला माहिती आहे. मग आता समजा त्याच शेतकऱ्याच्या मुलगाला जर आपण ताकद दिली, आणि आता असे अनेक लोक आहेत, आज विकलंच जात नव्हतं माल, कारण का ड्रायव्हर नव्हते. जे ड्रायव्हर ग्रामीण भागातले होते ते पुण्यात त्यांना जाऊन देत नव्हते. पुणे मुंबईत गेले असते तर कदाचित ते रोग घेऊन आले असते, असं लोकांचं परसेप्शन झालं होतं. ट्रान्सपोर्ट ठप्प झाला होता. मग शेतकऱ्यांच्याच मुलांनी टेम्पो हातात घेतले आणि त्यांनी छोट्या मोठ्या शहरांमधून माल विकला. आता त्या मुलींना आता शेतकऱ्याचं कळलंय की अरे बाबा, मीच माझा माल विकला तर त्या ठिकाणी मला जास्त रुपये मिळू शकतात. त्यामुळे असे लोक आता व्यवसायामध्ये आलेत. मग आता ते कदाचित उद्याच्या काळामध्ये तो व्यवसाय वाढू शकतील. त्याच्या व्यतिरिक्त ग्रामीण भागामध्ये सुद्धा, म्हणजे शहरात डेन्सिटी ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेक लोकांना आता 2 टायर 3 टायर सिटीमध्ये जायचंय, नाहीतर त्यांचे युनिट्स बाहेर काढायचे. मग एखादी महिला असेल, नाहीतर एखादं समजा पौर्णिमाताई असतील, त्यांनी समजा जर त्या ठिकाणी धारावीमध्ये जाऊन अभ्यास करा, आता नका जाऊ, थोड्या दिवसांनी जावा. तिथं जाऊन तुम्ही अभ्यास केला तर तिथं हे स्टिचिंगचं काम मोठ्या प्रमाणात केलं जातं. तर मोठे मोठे जे सगळे डिझायनर आहेत त्यांचं सगळ्यांचं स्टिचिंग, मी व्यक्तिगत गेलो, त्यांचं सगळ्यांचं स्टिचिंग धारावीमध्ये होत होतं. आता धारावीमध्ये ते डायव्हर्ट करण्यापेक्षा समजा ते ग्रामीण भागाकडे आलं आणि ते जर त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये स्टिचिंग आपण करून दिलं, फक्त लॉजिस्टिक्स नीट करावं लागेल आणि थोडा IT सेक्टरचा वापर त्या ठिकाणी योग्य पद्धतीने करावा लागेल. अशा प्रकारची संधी असू शकते. ऑर्गॅनिक जे खत आहेत त्याचं मोठ्या प्रमाणात डिमांड वाढणार आहे. फक्त शेतकऱ्याला चांगल्या क्वालिटीचा माल देणं तितकंच जरूर आहे, नाही तर काही लोक फसवतात, ती काळजी घ्यावी लागेल. विषमुक्ती शेती याचंही मोठ्या प्रमाणात प्रोपोगेशन चाललंय, त्याकडे लक्ष देण्याची जरूरत आहे. एक्सपोर्टला खरं तर संधी आहे, तेही त्या ठिकाणी विषय. आणि माल आज ठेवायला जागा नव्हती, तर कोल्ड स्टोरेज हे वगैरे जे काही आपण राज्य सरकार आणि इंटरनॅशनल लेवलला एक वेगळी योजना आहे स्मार्ट म्हणून, त्याचाही फायदा घेऊन आपापल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्याला काय आणता येईल त्याचाही विचार त्या ठिकाणी करायला लागेल. मेघ भाऊ बोलत होते अबाउट टुरिझमला 1.5 वर्ष रिवायवल होणं अवघड आहे, आणि अपेक्षाही लोकांच्या अशा वाढल्यात की येत्या काळामध्ये हॉटेल समजा 7,000 रुपये म्हणत असेल तर लोक म्हणतील अरे बाबा, करोनाचं वातावरण होतं, तुझंही तसं कुठं विकलं जात आहे, दे 3,000 रुपयाला. त्यामुळे हॉटेलवाल्यापासून तिथं एखाद्या महाबळेश्वरला तुम्ही गेला तिथं हॉटेल्स आहेत, हॉटेल झाल्यानंतर चहावाले त्या ठिकाणी, तिथं इव्हन टॅक्सीवाले आहेत, त्या ठिकाणी मका कंच विकणारे आहेत, घोड्यावाले लोक आहेत. तर हे जर सगळं घेतलं तर टुरिझम इंडस्ट्री इज नॉट अ स्मॉल इंडस्ट्री, इट्स अ व्हेरी बिग इंडस्ट्री. त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा येता, बुकिंग करणारे, बुकिंग घेणारे, बुकिंग देणारे. तर ह्या सगळ्या सेक्टरला आपण बघितलं तर हे खूप मोठं सेक्टर आहे. इव्हन इव्हेंट मॅनेजमेंट, म्हणजे सिटी मधलं असो नाही तर ग्रामीण भागामध्ये असेल, लग्न एखादं करत असेल 2 लाख रुपये खर्च करतात, तर 90% पैसा हा असंघटित क्षेत्रामध्ये जात होता. बँड बाजापासून ते मंडप लावण्यापासून तर त्या ठिकाणी बांबूवाल्यापर्यंत हे सगळं सेक्टर आज राज्यात आणि देशामध्ये अडचणीत आलेलं आहे. आणि हे सेक्टर म्हणजे जे आज एम्प्लॉयमेंट आज भारतामध्ये दिली जाते त्यातलं 90% एम्प्लॉयमेंट हे असंघटित क्षेत्रामध्ये आहे, ज्याच्याबद्दल कुणीच आज या बोलत नाही. पुण्यात मुंबईत तुम्ही जेव्हा टॅक्सीवाले अडचणीत आहे, टॅक्सीवाले सुद्धा त्यांना चहा पावडर, त्यांना साबण, त्यांना ज्या काही गोष्टी टूथब्रश वगैरे हे सगळं घ्यावं लागतच होतं. आज त्यांच्या हातात कमी पैसा आला, मग ते खर्च कमी करणं, त्यांना EMI त्या ठिकाणी द्यायचा आहे. त्यामुळे ओव्हरऑल सेक्टर आज त्या ठिकाणी अडचणीत आले. तर आपल्याला टुरिझमच्या बाबतीत तुम्ही खूप चांगला मुद्दा मांडला की आपल्याला राज्य पातळीवरचं, देश पातळीवरचं टुरिझम हे त्या ठिकाणी इम्प्रूव्ह करावं लागेल. पण हॉटेल्सनी सुद्धा लोकांना एक आश्वासित केलं पाहिजे, अरे तुझी जी रूम आहे त्या ठिकाणी आम्ही अशा प्रकारे त्याचं निर्जंतुकीकरण केलंय, त्यामुळे तुम्ही आला तरी चालू शकतं. त्यामुळे तुम्हाला हॉटेलवाल्यांचा विश्वास हा तुम्ही आधी संपादित करावा लागेल, त्यांचं एक आश्वासन घ्यावं लागेल, आणि ते आश्वासन तुम्ही त्या ठिकाणी ग्राहकाला त्या ठिकाणी द्यावं लागेल, मगच टुरिझम हे वाढू शकतं. पण नक्कीच काही लोकांचा अभ्यास म्हणतो 1.5 ते 2 लाख म्हणजे 1.5 वर्ष ह्या सेक्टरला त्या ठिकाणी आपल्याला रिवाइव्ह करण्यासाठी लागेल. एक तर ऍटिट्यूड सुद्धा लोकांचा तिथे इम्प्रूव्ह करावा लागेल. आता मी माझ्या मतदारसंघामध्ये आता एम्प्लॉयमेंटची संधी देतोय, त्या ठिकाणी 4,500 लोकांनी रजिस्ट्रेशन केलंय. आता हे बघा, आज संधी कशी आहे, बरेच लोक महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले आहेत,
ते इंजिनिअरिंग सेक्टर पासून ते वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करत होते. तर ते रिअल एस्टेटमध्ये पण काम करत होते. आता 5,500 लोकांना संधी दिली आणि संधीला जर मी रिलेट केलं तर लगेच 3,000 लोकांना नोकरी मिळू शकते आत्ताच्या ह्याच्यात, फक्त माझ्या मतदारसंघाच्या मी पोर्टलच्या मदतीने म्हणतोय. पण होतंय असं की मग त्या मुलांना संधी दिल्यानंतर मुलं म्हणतात नको 31 तारखेपर्यंत नको, 31 नंतर आपण नको. हा ऍटिट्यूड सुद्धा आपल्या मुलांनी, मुलींनी, लोकांनी त्या ठिकाणी बदलण्याची जरूरत आहे. संधी ही आहे, संधी फक्त ग्रॅब त्या ठिकाणी करावी लागेल आणि अडचणी पण आहेत. तर या अडचणी असणारच आहेत. या हेतूतूनच येत्या काळामध्ये आपल्याला पुढं जावं लागेल. त्याच्यानंतर आय थिंक संदीप भाऊ बोलतात पोस्ट कोविड अपॉर्च्युनिटी खूप असणार आहेत. एक तर नवीन इंडस्ट्रीज भारतामध्ये यायला तयार आहेत, महाराष्ट्रामध्ये यायला जास्त तयार आहेत, कारण का बऱ्यापैकी पोर्ट वगैरे, रोड्स वगैरे हे सगळे डेव्हलप आपल्याकडे आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याकडे स्किल लेबर फोर्स. आता हे आणणं हे राज्य सरकारची जबाबदारी आहे. केंद्र सरकारने त्या ठिकाणी या अशा कंपनी येण्यासाठी तर केंद्र सरकारचे विषय आहेत, जीएसटी पासून सगळे त्या ठिकाणी सवलत द्यावी लागेल आणि आपल्याला इन्सेंटिव्ह बेस्ड सबसिडी त्या ठिकाणी या लोकांना द्यावी लागेल. आणि ह्या कंपनी जेव्हा येतील तेव्हा संधी ही नक्कीच वाढणार आहे, ज्याच्यामध्ये नोकरीपासून सगळं. आणि त्याच्या व्यतिरिक्त आता व्हॅक्युम काय, जसं की अश्विनीताई बोलत होते, आयटी सेक्टरमध्ये मेडिकलला कुणी एवढं सिरियसली घेत नव्हतं. तर आयटी सेक्टरनी आपल्याच राज्यात देशामध्ये फोकस केलं तर तिथं अनेक गोष्टी ह्या ऑनलाईन आपल्याला आणता येतील. त्याच्यानंतर लॉजिस्टिक सेक्टरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल हा झालेला आहे. मगाशी बोलत असताना कदाचित जयेश भाऊ बोलत होते, कोण बोलत होते मला या ठिकाणी सांगता येईल, अमित भाऊ बोलत असतील कदाचित, हा अमित बोरांनी हा विषय मांडला. माझं व्यक्तिगत म्हणणं आहे की महाराष्ट्रातले प्रत्येक एक तर आपण समजून घेतलं पाहिजे, महाराष्ट्र काय देशामध्ये 90 ते 92% ट्रान्सपोर्ट हा मालक चालक करतो. म्हणजे जो त्या ट्रकचा मालक आहे तो त्याचा चालक आहे, असं 90% लोक आहेत, 10% फक्त ऑर्गनाइज्ड आहे. आणि काही कंपनीजनी काय केलंय की या मालक चालकांना एकत्रित आणलं. तर मग महाराष्ट्र लेवलला आपल्याला असं एखादं पोर्टल निर्माण करता येईल का? आता होतंय असं की काही लोकांना कर्नाटकात जायचंय, बेळगावला जायचंय, पण मग तिथं ही सगळी यंत्रणा आज अडचणीत आल्यामुळे त्या ट्रकला कळतच नाही की बेळगावला जाताना समजा कोल्हापूरला काय घेऊन जायचंय का, साताऱ्याला एखादी गोष्ट आहे का. मग असा ट्रक जो बेळगावला तसाही मोकळा जाणार आहे तर त्याला सातारा आणि कोल्हापूरमध्ये टाकताना माल टाकला तर कमी रुपयात तो माल टाकू शकतो. त्यामुळे जोपर्यंत आपण हे ट्रान्सपोर्ट सिस्टम म्हणजे चाकण MIDC घ्या, तळेगाव MIDC घ्या, औरंगाबाद MIDC घ्या, समजा तुम्ही विदर्भामध्ये आपल्या नागपूरच्या इथली MIDC घ्या, या सगळ्या त्या ठिकाणी चालक ज्या काही संस्था आहेत त्यांना जर एक सुपर मॉडेल निर्माण करून तिथं जर आपण एका ठिकाणी आणू शकलो आणि ते जर ट्रान्सपोर्ट केलं तर एक ट्रान्सपोर्ट स्वस्त होऊ शकतो. कारण तिथं ट्रान्सपोर्टला त्या ठिकाणी जो हे आहे सर्क्युलेशन टाइम हा कमी मिळू शकतो. त्यामुळे त्याचा एक फायदा हा येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना मिळू शकतो. त्यामुळे आपण एकतर तुम्ही मी कुणी नसलो तरी वी हॅव टू सर्व्हाइव्ह. इफ यू हॅव टू सर्व्हाइव्ह यू हॅव टू फाइंड आउट द ऑपॉर्च्युनिटी. ऑपॉर्च्युनिटीज वुड डेफिनेटली कम. फक्त आपण आपलं माइंड ओपन केलं पाहिजे. नाही तर होतं असं की आपण माइंड कशावर फोकस करतो, आजच्या प्रॉब्लेमवर फोकस करतो आणि त्याच्यावर आपण फोकस केलं तर मी सांगतो तुम्हाला 80% लोक प्रॉब्लेमकडेच फोकस करणार आहेत. पण आपण जर ऑपॉर्च्युनिटीकडे फोकस केलं तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी अनेक त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. कारण का तिथं कुठलंही सेक्टर घेतलं तर त्या मोठ्या प्रमाणात चेंज झालेला आहे. एज्युकेशन मध्ये इतका मोठा चेंज झालाय. ऑनलाईन एज्युकेशन जे फक्त आता पिकअप होत होतं ते अचानक त्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. तिथेही काही मोठ्या प्रमाणात ऑपॉर्च्युनिटीज आहेत. काही शिक्षकांना नोकरी ही सरकारने द्यावी ती त्यांची जबाबदारी आहे. पण अशा अनेक शिक्षकांना त्या ठिकाणी ऑनलाईन सुद्धा कोचिंग ट्रेनिंग करण्याला संधी त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर जे लोक पुण्या मुंबईसाठी ट्रेनिंग कोचिंगसाठी येत होते ते ऑनलाईन कोचिंग त्या ठिकाणी करू शकतात. स्पर्धा परीक्षेचं असू नये तर कुठेही असू नये. त्यामुळे अशा प्रकारे याच्यामध्ये मोठे बदल हे येत्या काळामध्ये होणार आहे. ऑटो सेक्टर हे अडचणीत आलेलं आपल्याला सर्वांना माहिती आहे. ऑटो सेक्टर अडचणीत आलं ते अँसिलरी युनिट्स अडचणीत येतात. येत्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक गाड्या येणार आहेत. आपण सगळे खुश आहोत की पोल्युशन कमी होणार आहे. पण एक समजून घ्या, इलेक्ट्रॉनिक गाडी आली तर आज 80% त्याला लागणारे जे काही पार्ट्स असतात ते गायब होऊन जातात. मग आता जे अँसिलरी युनिट्स आहेत त्यांनी त्याच्यामध्ये बदल मोठ्या प्रमाणात आपल्यात करावा लागेल. कारण का 80% पार्ट्स पिस्टन पासून सगळंच तिथं इंजिनच नसणार. तर 80% गोष्टी जर गेल्या मग तिथं काम करणाऱ्या लोकांनी काय करायचं.
याचा विचार आज जर आपण केला तर उद्या जे काही चॅलेंजेस येणार आहेत त्या ठिकाणी आपण ते केटर करू शकतो. त्यामुळे संधी ही असणार आहे, चॅलेंजेस मोठ्या प्रमाणात असणार आहे. आणि असंही कुणीतरी म्हणणं आहे की 10 वर्षामध्ये कोरोना यातून बाहेर काढा, 10 वर्षामध्ये 40% जॉब असे राहणार आहेत ते राहणारच नाहीये. त्यामुळे ह्याच्यात बदल होणार आहे. त्यामुळे मग ते काय असणार आहे याच्यात आपण लक्ष आज केंद्रित केलं कदाचित 5-6 वर्षामध्ये त्या ठिकाणी तुम्हा सर्वांना ही संधी मिळू शकते. केंद्र सरकारने दिलेले जे काही सवलती आहेत त्याच्यामध्ये खरं तर त्यांनी ज्या प्रकारे सवलती द्यायला पाहिजे होत्या त्यांनी डिमांड साईड म्हणजे आपण जेव्हा बजेट हे मार्चच्या आसपास जेव्हा केंद्र सरकारने केलं होतं त्याच्यामध्ये 4.5 लाख कोटी हे आपल्या देश सेंट्रल गव्हर्नमेंटला लोन घ्यावं लागणार आहे आपलं त्या ठिकाणी जे डिफिशियंट आहे ते पूर्ण करण्यासाठी. हे कधी होतं म्हणजे आपण जेव्हा बजेट त्या ठिकाणी हे केलं होतं. आता बजेटच्या वेळेस जर 4.5 लाख असेल आणि त्याच्यानंतर कोरोना आला असेल तर ते डेफिशियंट मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. पण जर ते आपण अनाउन्समेंट त्या ठिकाणी बघितलं तर फक्त 4.5 लाख कोटीलेच त्या ठिकाणी लोनिंग हे घेतलं जाणार आहे. त्यामुळे थोडंसं विसंगती ही केंद्र सरकारच्या कॅल्क्युलेशन मध्ये आहे. मी त्या ठिकाणी कुठेही राजकीय वक्तव्य करत नाही पण तिथं विसंगती अशी येते कारण लोनिंग आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटला मोठ्या प्रमाणात करण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे. आणि जोपर्यंत डिमांड ही आपल्या देशामध्ये रिवाईव्ह होत नाही तोपर्यंत बिझनेस पटकीने रिवाईव्ह होणार नाही. त्यामुळे त्यासाठी जे जे काय आपल्याला त्या ठिकाणी करता येणार आहे ते थोडंसं बघावं लागणार आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये स्मॉल अँड मीडियम स्केल बद्दल लोनिंग बद्दल बोलण्यातच आलंय पण तरी सुद्धा फिस्कल डिफिशियंट हा वाईड होणारच आहे. ते एक्सेप्ट करून लोनिंग वाढून आपल्या देशामधली डिमांड ही आपल्याला कशी वाढवता येईल यासाठी प्रयत्न हे करावे लागतील. याच्यामध्ये अनेक इतर विषय आहेत ज्याचे मगाशी सांगण्यात आले ते मी नक्कीच हे राज्य सरकारकडे नेईल आणि केंद्र सरकारकडे पवार साहेब असतील खासदार असतील यांच्या मदतीने त्या ठिकाणी ते आपल्याला कसे वाढवता येतील. आणि राज्य सरकार रेडी रेकनर आणि आपलं जे स्टॅम्प ड्युटी हे तर आपलाच विषय आहे. त्यामुळे या गोष्टीकडे थोडं बघतो. स्किल डेव्हलपमेंट नक्कीच आहे. आरोग्याचे सॉफ्टवेअर ऍप ह्या ज्या गोष्टी आहेत त्याकडे आपलं लक्ष हे देता येईल. त्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये याचा टेक्नॉलॉजी आणि एम्प्लॉयमेंट याचा मध्य आपल्याला मेंटेन कसं करता येईल हे थोडंसं त्या ठिकाणी आपण बघू. त्यामुळे मला असं वाटतं की मेजॉरिटी जे आपल्या सर्वांचे प्रश्न होते ते त्या ठिकाणी मी केटर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. सगळ्याच गोष्टी लगेच सुटणार आहेत असं नाही. कदाचित तुमचं जेवढं प्रॅक्टिकल ज्ञान आहे वेगळ्या विषयातलं त्या विषयातलं माझं ज्ञान सुद्धा त्या ठिकाणी कमी असू शकेल. पण तुम्ही ह्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या सेक्टरच्या म्हणजे स्किल डेव्हलपमेंटचं समजा स्वप्नील शाह असतील त्यांचे काही जे काही मित्रपरिवार असतील त्यांनी स्किल डेव्हलपमेंटचे मुद्दे राज्य सरकारकडनं आणि केंद्र सरकारकडनं काय अपेक्षित आहेत ते पुढच्या 5 दिवसामध्ये देऊ शकले. त्यानंतर अश्विनीताई हे IT सेक्टर असेल, पौर्णिमाताई हे बचत गटाच्या बाबतीत तर काही आता बचत गटात सुद्धा व्यक्तिगत मी 2-3 बचत गटाला मास्क बनवण्यासाठी सांगितले होते. मी रिक्वेस्ट राज्य सरकारला केली होती हे थोडंसं प्रमोट करा. तर राज्यामध्येच कदाचित एक 300 कोटीचे तरी मास्क हे कदाचित बचत गटाच्या मदतीने हे घेण्यात आले असतील असा माझा विश्वास आहे. देशात तर खूपच असेल आणि तसंच 1000 कोटीची परचेस ही बचत गटाकडनं करावी असा आपणच निर्णय त्या ठिकाणी घेतला होता. येत्या काळामध्ये कदाचित ते परचेस आपल्याला वाढवता येईल. त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत थोडं सांगावं. अमित बोरा तुमचं ज्ञान हे रिटेल सेक्टरमध्ये चांगलं आहे त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही थोडंसं सांगावं. रिअल इस्टेट तुम्ही सगळेच अधिकचा पैसा रिअल इस्टेटमध्ये टाकत असावा त्यामुळे त्या बाबतीत ज्या काही अडचणी आहेत ते तुम्ही तिथं सांगितल्या तर बरं होईल. ललित भाऊंचं अभ्यास असंघटित क्षेत्राचं रिटेल सेक्टर आहे त्यातला असू शकतो. त्यामुळे राज्य सरकार केंद्र सरकार या बाबतीत तुम्ही तो मुद्दा मांडू शकता. आणि मेघ भाऊ संजय भाऊ असतील त्यांना ज्या काही गोष्टी वाटतात तर ह्यात थोडंसं बघावं. अनेक प्रश्न असू शकतात. शॉप रेंटचा आहे त्याच्यामध्ये तुमच्या घर भाड्याचा विषय आहे. आता याच्यामध्ये महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत याच्या बाबतीत काय होईल हे राज्य सरकार विषय घेईल. पण ज्यांचं त्या ठिकाणी स्वतःचे दुकानं आहेत आणि ते रेंटवर दिलेत त्यात आपण मी मांडत असताना नंतर निर्णय घेतला की पण ते सूचना दिली. प्रायव्हेट लोकांचा ज्यांचा व्यवसाय त्यांना सांगणं की अरे बाबा तू रेंट कमी घे हे आपल्याला सरकार म्हणून करता येत नाही. पण
पण त्याच्या बाबतीत आपल्याला जे काही महानगरपालिकेच्या बाबतीत काय करता येईल का याचा विचार आपण तो त्या ठिकाणी करून घेऊ शकतो. पण व्यक्तिगत मी आपल्या सर्वांना सांगतो की जे 25 लाख पेक्षा जास्त परप्रांतीय आपल्या राज्यामध्ये काम करत होते, आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये येणारे कमी आणि जे येत होते ते शिक्षणासाठी भारताच्या बाहेर, नाहीतर कुठेतरी एखाद्या असाइनमेंटसाठी बाहेर गेले असतील, ती लोक जास्त होते. पण महाराष्ट्राच्या बाहेर जाणारे अनेक लोक त्या ठिकाणी होते. महाराष्ट्रालाच गेल्या 20 दिवसामध्ये 8 लाख पेक्षा जास्त लोक म्हणजे 20,000 बसच्या मदतीने आणि रेल्वेच्या मदतीने महाराष्ट्राच्या बाहेर एक 8-10 म्हणजे तो आकडा 12 लाखापर्यंत जाऊ शकतो, नाही तर 15 लाखापर्यंत जाऊ शकतो. पण ओव्हरऑल अंदाजे 25 लाख परप्रांतीय या ठिकाणी काम करत होते. रिअल इस्टेट पासून गोडामापर्यंत उचलण्याचं काम असेल, नाही तर फर्निचर या सेक्टर नाही तर कुठल्याही सेक्टरमध्ये. त्यामुळे ही लोक परत गेल्यानंतर लगेच येतील असं नाही, पण तरी सुद्धा आपले व्यवसाय बिझनेसेस हे आपल्याला चालू ठेवण्यासाठी स्किल डेव्हलपमेंटचा वापर करून आपल्याच परिसराच्या युवक युवतींना जर आपण नोकरी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू शकलो, त्या लोकांना तर फोर्सफुली आपल्याला आणता येणार नाही. मग आपल्याच लोकांना त्या ठिकाणी ताकद देण्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. छोटे मोठे व्यवसाय म्हणजे चहावाल्यापासून हे जे टॅक्सीवाल्यापासून सगळे जे व्यवसाय त्यामध्ये सुद्धा आपली मुलं ही काम करू शकतात. आणि आज झालं असं आहे, तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. मी माझ्या पिढीला प्रयत्न करतोय, त्यांना सांगतोय कुठलंही काम छोटं मोठं नसतं, जे काम असतं ते चांगलंच असतं. आज नुसतं घरी बसून विचार करण्यापेक्षा कुठलेही काम करत असताना जर विचार केला आणि पैसा गोळा केला आणि जे मनाला वाटतं ते काम उद्याच्या काळामध्ये केलं तरच आपलं राज्याला चालना आणि देशाला चालना ही मिळू शकते. त्यामुळे त्या बाबतीतलं प्रबोधन तुमच्या मदतीने तुमच्या सेक्टर तुमच्या परिसरामध्ये असणारे लोक तुमच्या ऐकण्यातल्या लोकांना तुम्ही ते करावं आणि परत एकदा आपल्या महाराष्ट्राला रुळावर इकॉनॉमिक रिवायवल साठी आपल्याला आणण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय रोहितजी, आपण अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं. आपला देश आणि आपलं राज्य हे मोस्ट कॉम्प्लेक्स सिच्युएशन मधलं आहे. इतके डायव्हर्सिफाईड अँगल्स आहेत आपल्या सगळ्या इकॉनॉमीला आणि आपल्या देशाला. त्यामुळे या सगळ्या सेक्टरचं 100% समाधान तर कधीच होऊ शकणार नाही. म्हणून ह्या अडचणीतून मार्ग काढणं हे आम्हा दोघांच्या समोर एक मोठं चॅलेंज आहे. आणि चेंबर ऑफ कॉमर्स सगळ्या असतील, संघटना असतील आणि सरकार यामध्ये ब्रिज म्हणून तुम्ही आम्हाला मदत करावी अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. कारण एखादा विषय समजून घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. तुम्ही आमच्या ही बाजू अतिशय चांगल्या पद्धतीनं सरकारमधल्या संबंधितांच्या पर्यंत मांडू शकाल आणि आमचे काही प्रश्न असे अवघड वाटत असले तरी तुम्ही मांडले तर ते सोपे होऊन जातील. असे अनेक छोटे छोटे विषय आहेत, त्यामध्ये सुद्धा आपण आम्हाला या पुढच्या काळात मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या बैठकीचा एक सारांश आम्ही आपल्याला तयार करून त्याचा रिपोर्टही आपल्याला देऊ. एक प्रश्न आजच्या चर्चेत नाही आलेले असतील तेही आम्ही आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू. लॉकडाऊन नंतर आपल्याशी प्रत्यक्ष भेटीतही आम्ही नक्की प्रयत्न करू. या संदर्भातले अन्य काही विषय आमचे असतील तर ते सुद्धा आम्ही आपल्या माध्यमातून सरकार दरबारी मांडण्याचा नक्की प्रयत्न करू. एक जाता छोटासा विषय आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं बोलला की कोरोना नसता तरी सुद्धा आमच्या एम्प्लॉयमेंट कमी होण्याची शक्यता होती. नवीन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्सचा वापर हा फार मोठ्या प्रमाणात सगळ्या इंडस्ट्रीमध्ये होतोय. त्याचाही आपल्याला कशा पद्धतीनं सामना करायचा आहे किंवा ते तंत्रज्ञान आपल्याला नाकारता येणार नाही पण आमचा रोजगारही जाणार नाही, हे कसं सांगड घालायचे अतिशय अवघड काम आहे. तर यामध्ये सुद्धा आपण नक्की एकत्रित मिळून काम करण्याचा प्रयत्न करू. आणि कृषी क्षेत्रामधल्या आमच्या युवकांना, माझी शेती आहे, आमच्या अनेक शेतकऱ्यांची मुलं बँकेत शिपाईची नोकरीसाठी धडपडत असतात, एखाद्या संस्थेत नोकरी करतात, शेतात काम करत नाहीत. तर यांना शेतीत काम करण्यासाठी प्रमोट करण्यासाठी ऍग्रो प्रोसेसिंग युनिट मध्ये आपल्याला एक क्लस्टर बेस्ड डेव्हलपमेंट अनेक, जसं आपल्या मतदारसंघात एखादा पायलट प्रोजेक्ट घेता येईल, जसं तुम्ही लिंबूचं छोटस उदाहरण दिलं, त्याचा अर्थ हा मेडिसिन मध्ये वापरला जातो. एक सॅम्पल उदाहरण म्हणून सांगतोय मी. अशा गोष्टी आपण जर समूह पद्धतीने केल्या तर त्याचा एक चांगला प्रयोग आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा करणं शक्य आहे. आपण तर त्यातले तज्ज्ञ आहात, तर त्याही दृष्टीनं आपण नक्की विचार करावा आणि आम्हालाही मार्गदर्शन करावं अशी या निमित्तानं विनंती करतो. आणि आपण अतिशय चांगला वेळ आम्हाला या चर्चेसाठी दिला आणि आपल्या माध्यमातून आम्हाला सर्व ऍक्सेस ओपन होतील राज्य सरकारचे अशी ही अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. अतिशय चांगलं अभ्यासू व्यक्तिमत्व आम्हाला लाभलेलं आहे या राज्याला, त्याचा आम्हाला सगळ्यांनाच नक्की फायदा होईल याची खात्री आहे. आणि मी संदीप भंडारींना विनंती करतो त्यांनी आजच्या या वेबिनारचं औपचारिक आभार प्रदर्शन करावं.
धन्यवाद. एक अष्टपैलू व्यक्तित्व काय असतं ते आज पुन्हा एकदा रोहित दादांच्या हिशोबाने आम्हाला बघायला मिळालेलं आहे. अत्यंत सर्व फील्डमध्ये त्यांनी आज सुरेख बॅटिंग केली आहे. कृषी क्षेत्र असो, IT क्षेत्र असो, रोजगाराचं क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रात, शिक्षण क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रात अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि विशेष धन्यवाद की रिअल एस्टेट क्षेत्राबद्दल आज ते बोलले आणि त्यांनी हे कबूल केलं का आमचं हे जे आहे मार्जिन आहे, प्रॉफिट ऑफ मार्जिन, ते कसं 5 ते 7% आलेलं आहे. खरोखर सगळ्या लोकांना वाटतं रिअल एस्टेट क्षेत्रामध्ये म्हणजे एकदम मालदार लोक असतात सगळे. आज रिअल एस्टेट क्षेत्राचाच अजून एक विषय मी रोहित दादांना समोर मांडू इच्छितो. रोहित दादा पवार जसे थोड्या वेळपूर्वी बोलले का मी फक्त आमदार आहे, पण आमदार जरी असले तरी पवार ह्या नावाचं महाराष्ट्रामध्ये काय प्रभाव आहे हे आम्हाला सगळ्यांना चांगल्या रीतीने माहिती आहे. तर रिअल एस्टेट क्षेत्राला एक इंडस्ट्रीचा दर्जा देण्यात यावा ही आमची रिअल एस्टेट क्षेत्रातली बऱ्याच लोकांची काही वर्षापासून ही मागणी आहे, ज्या मागणीकडे आजपर्यंत आज तागायत कोणत्याही राजकीय व्यक्तींनी, पुढाऱ्यांनी, मंत्र्यांनी बिलकुल पण लक्ष दिलेलं नाही. तर रोहित दादांना मी पुन्हा एकदा विनंती करेल की त्यांनी रिअल एस्टेट क्षेत्राबद्दल, हे रिअल एस्टेट क्षेत्राला एक इंडस्ट्रीचा दर्जा, आज जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट रिअल एस्टेट क्षेत्राच्या माध्यमातून उपलब्ध होतात, तर त्यांनी ह्या गोष्टीवर एक लक्ष द्यावं. मी सर्व उद्योजकांचे जे आज या सेमिनार मध्ये उपस्थित झाले सगळ्यांचे आभार मानतो. अमित बोरा असेल, आमचे स्वप्नील शाह असतील, संजय चकोरजी असतील, या सगळ्यांच्या सहकार्याने आजचं हे वेबिनार एक यशस्वी होऊ शकलं. पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार रोहितजी, धन्यवाद पुन्हा एकदा आपल्याला. धन्यवाद.